मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपण इंट्रोडक्शन टू अनलिटिकल केमिस्ट्री हा सेकंड टॉपिक आपला स्टडी करणार आहे. आपण बघा इथे सुरुवातीला याच्यामध्ये अनलिटिकल केमिस्ट्री ते आपण कशाला म्हणतो? अनलिटिकल केमिस्ट्री analytical chemistry, okay, these are the branch of chemistry. Okay, it deals with study of identification it deals with study of identification, then separation and purification of okay, components in the mixture. Okay, याला आपण अनलिटिकल केमिस्ट्री असं म्हणतो. ओके, it deals with study of identification, separation and purification of components in the mixture. Okay, एखाद्या मिक्सर मध्ये कुठले कंपोनेंट्स आहेत ते सुरुवातीला आयडेंटिफाय केले जातात. ओके, त्यानंतर ते सेपरेट केले जातात आणि नंतर ते प्युअर फॉर्म मध्ये आणले जातात. त्याला आपण काय म्हणणार आहे? अनलिटिकल केमिस्ट्री असते. तर कुठलाही कंपाऊंड असेल, फॉर एक्झाम्पल तुम्हाला आता सॉल्ट आणि शुगर हे दोन्ही तुम्हाला मिक्स करून दिलं असेल. त्या दोघांचं आपलं मिक्सर आहे, सॉल्ट आणि शुगर. ते आपल्याला माहित नाही कुठलं मिक्सर हे आपल्याला आयडेंटिफाय करायचं. सुरुवातीला आयडेंटिफिकेशन करायचं. त्यानंतर आता सॉल्ट आणि शुगर आहे हे माहित झालं की परत आपल्याला ते सेपरेट करायचं आणि सेपरेट केल्यानंतर परत ते प्युअर फॉर्म मध्ये आणायचं. प्युरिफिकेशन करायचं सॉल्ट आणि शुगरचं. त्याला आपण अनलिटिकल केमिस्ट्री मध्ये इन्क्लूड करत असतो. एखाद्या मिक्सर मध्ये कुठले कंपाऊंड्स आहेत आणि ते कसे आयडेंटिफाय करायचं, त्याचं सेपरेशन कसं करायचं आणि प्युरिफिकेशन कसं करायचं, त्याला आपण अनलिटिकल केमिस्ट्री मध्ये इन्क्लूड करत असतो. आता ही जी अनलिटिकल केमिस्ट्री आहे ह्याच्यामध्ये टोटल ह्याच्यामध्ये अनालिसिस करत असताना केमिकल आणि फिजिकल इन्फॉर्मेशन आपण सांगत असतो. केमिकल इन्फॉर्मेशन म्हणजे त्याच्या केमिकल रिएक्शन कंपाऊंड कुठल्या दाखवतो. फिजिकल इन्फॉर्मेशन म्हणजे त्याचा कलर कुठला आहे, ऑर्डर कुठला आहे, किंवा त्याचा मेल्टिंग पॉइंट किती आहे, बॉइलिंग पॉइंट किती आहे हे आपण एक्सप्लेन करत असतो. आणि ह्याच्यामध्ये बघा अनलिटिकल मध्ये आपण जे अनालिसिस करत असतो. ओके, अनालिसिस अनालिसिस म्हणजे सेपरेशन आपण करत असतो. सध्या सेपरेशन येतं. ती सेपरेशन करत असताना दोन टाईपचं सेपरेशन आपण करत असतो ह्याच्यामध्ये. एक ह्याच्यामध्ये असतं क्वालिटेटिव्ह आणि दुसरं असतं ते क्वांटिटेटिव्ह. दोन टाईपचे अनालिसिस असतात. क्वालिटेटिव्ह अनालिसिस आणि क्वांटिटेटिव्ह अनालिसिस. तर क्वालिटेटिव्ह अनालिसिस जे असतं त्या क्वालिटेटिव्ह अनालिसिस मध्ये प्रेझेन्स और अब्सेन्स ऑफ एलिमेंट्स इन द कंपाउंड्स. ओके, इन द मिक्सर मध्ये एखाद्या मिक्सर मध्ये कुठले एलिमेंट प्रेझेंट आहेत किंवा अब्सेंट आहेत ते आपण डिटेक्ट करत असतो. प्रेझेन्स और अब्सेन्स ऑफ एलिमेंट्स क्वालिटेटिव्ह अनालिसिस मध्ये प्रेझेन्स और अब्सेन्स ऑफ एलिमेंट्स. एखादे एलिमेंट प्रेझेंट आहेत की अब्सेंट आहेत, प्रेझेन्स और अब्सेन्स ऑफ एलिमेंट्स इन द कंपाउंड्स. ओके, कंपाउंड्स मधले एलिमेंट प्रेझेंट आहेत की अब्सेंट आहेत हे आपण आयडेंटिफाय करत असतो. एखादं मिक्सर दिला असेल त्याच्यामध्ये असणाऱ्या कंपाउंड मध्ये कुठले एलिमेंट प्रेझेंट आहेत किंवा अब्सेंट आहेत ते आपण सांगत असतो. आता समजा तुम्हाला इथं कॉपर सल्फेट हा दिला असेल तर ह्या कॉपर सल्फेट मध्ये कुठले एलिमेंट्स आहेत, कॉपर आहे, सल्फर आहे, ऑक्सिजन आहे. ओके, ही एलिमेंट प्रेझेंट किती आहेत हे आपण सांगू शकतो. किंवा ह्याच्यामध्ये कार्बन हायड्रोजन हा एलिमेंट नाही, हे अब्सेंट आहेत. कॉपर सल्फर ऑक्सिजन प्रेझेंट आहेत हे आपण सांगू शकतो.
प्रेझेन्स ऑर अब्सेन्स ऑफ एलिमेंट्स इन द कंपाऊंड्स. ओके, एखाद्या कंपाऊंड मध्ये किती एलिमेंट्स प्रेझेंट आहेत आणि कुठले एलिमेंट अब्सेंट आहेत ते आपण इथे रिप्रेझेंट करू शकतो सर. आता त्यामध्ये दुसरं क्वांटिटेटिव्ह अनालिसिस. क्वांटिटेटिव्ह अनालिसिस मध्ये रिलेटिव्ह इन्फॉर्मेशन अबाउट द प्रॉपर्टीज ऑफ कंपाऊंड्स, डिटर्मिनेशन ऑफ रिलेटिव्ह प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स. ओके, त्याच्यामध्ये डिटर्मिनेशन ऑफ रिलेटिव्ह प्रॉपर्टीज, डिटर्मिनेशन ऑफ रिलेटिव्ह प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स. एलिमेंटच्या रिलेटिव्ह प्रॉपर्टी इथे डिटर्मिन केल्या जातात. आता मग रिलेटिव्ह प्रॉपर्टीज मध्ये काय येत असतात, त्यांची क्वांटिटी येत असते. क्वांटिटी म्हणजे किती क्वांटिटी मध्ये ते एलिमेंट्स प्रेझेंट आहेत. चल का 1 ग्रॅम मध्ये प्रेझेंट आहे, 2 ग्रॅम मध्ये प्रेझेंट आहे, किंवा त्याची पर्सेंटेज आपण सांगत असतो शर्वेच्या किती क्वांटिटी पर्सेंटेज सांगत असतो त्या एलिमेंटचे. म्हणजे आता 100% कंपाऊंड असेल तर त्याच्यामध्ये कार्बनची पर्सेंटेज किती आहे, हायड्रोजन किती पर्सेंटेज मध्ये आहे, ऑक्सिजन किती पर्सेंटेज मध्ये आहे हे आपण सांगत असतो. ओके, लक्षात का. आता समजा तुम्हाला एखादा कंपाऊंड दिला असेल, समजा हा मिथेन गॅस असेल, त्याच्यामध्ये समजा कार्बनची 50% असेल आणि हायड्रोजनचं सुद्धा 50% कंपोजिशन असेल. तर का हे काढतो आपण लक्षात घ्या, त्याची क्वांटिटी किती आहे हे आपण सांगत असतो. फॉर एक्झाम्पल ओके, किती क्वांटिटी मध्ये किंवा किती पर्सेंटेज मध्ये तो एलिमेंट आपला प्रेझेंट आहे हे आपण रिप्रेझेंट करत असतो. त्याला आपण रिलेटिव्ह इन्फॉर्मेशन असं म्हणत असतो. हे क्वालिटेटिव्ह आणि क्वांटिटेटिव्ह त्या दोन टाईपचं अनालिसिस हे अनालिटिकल केमिस्ट्री मध्ये केलं जातं. क्वांटिटी मध्ये एलिमेंट्स किती प्रेझेंट आहेत आणि कुठले आहेत ते सांगत असतो. प्रेझेन्स ऑर अब्सेन्स ऑफ एलिमेंट्स, कुठले एलिमेंट प्रेझेंट आहेत किंवा कुठले अब्सेंट आहेत ते सांगत असतो. आणि क्वांटिटेटिव्ह मध्ये रिलेटिव्ह इन्फॉर्मेशन म्हणजे त्याची क्वांटिटी किती प्रेझेंट आहे, किती पर्सेंट मध्ये तो एलिमेंट प्रेझेंट आहे कंपाऊंड मध्ये ते आपण सांगत असतो. आणि त्यानंतर ही अनालिटिकल केमिस्ट्री आहे, त्याचा जो यूज आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या टेस्टिंग करण्यासाठी आपण अनालिटिकल केमिस्ट्री यूज करत असतो. आता टेस्टिंग मध्ये लक्षात घ्या, फॉर एक्झाम्पल आपण जे लॅबोरेटरी मध्ये जे टेस्टिंग करत असतो, ब्लड टेस्टिंग असेल तर वेगवेगळ्या टेस्टिंग मध्ये ब्लड काउंट आपण सांगत असतो, किती पर्सेंट मध्ये आरबीसी आहे, डब्ल्यूबीसी आहे, त्याचा टोटल काउंट करण्यामध्ये हे अनालिसिस करत असतो, आपण सेपरेशन करत असतो. त्याचं आरबीसी किती आहे, डब्ल्यूबीसी आपण सेपरेट करतो ना त्यातला, हिमोग्लोबिन किती पर्सेंट आहे ते आपण सांगत असतो. किंवा दुसऱ्या याच्यामध्ये इंडस्ट्रीमध्ये समजा सॉइल असेल किंवा फर्टिलायझर असतील, ते सॉइल मध्ये आता मातीमध्ये कुठले कुठले एलिमेंट आपले प्रेझेंट असतात ते आपण सांगू शकतो त्याचा अनालिसिस करण्यासाठी. किंवा फर्टिलायझर्स असतात, फर्टिलायझर मध्ये खत आपण जे वापरतो शेतामध्ये त्यामध्ये युरिया असेल, डीएपी असेल, हे फर्टिलायझर आपण यूज करत असतो. त्या डीएपी मध्ये, युरियामध्ये नायट्रोजनचे पर्सेंटेज किती आहे, फॉस्फरस किती पर्सेंट आहे, पोटॅशियम किती पर्सेंट आहे हे आपण सांगत असतो. लक्षात घ्या, त्याच्यावरती लिहिलं असतं का डीएपी वरती ड्राय अमोनियम फॉस्फेट, नायट्रोजन किती पेड असतं, एनपीके हे लिहिलं असतं. की त्या सगळ्यांचं आयडेंटिफिकेशन आणि डिटर्मिनेशन करण्यासाठी आपण अनालिटिकल केमिस्ट्री यूज करत असतो. आणि त्याच्यानंतर नेक्स्ट याच्यामध्ये फॉरेन्सिक सायन्स मध्ये सुद्धा आपण यूज करत असतो ही केमिस्ट्री. फॉरेन्सिक सायन्स मध्ये लक्षात घ्या, क्रिमिनल मध्ये 2-3 वर्षापूर्वीची डेड बॉडी असेल तर ती कशी एक्सपायर झाली, त्याचा डेथ नॅचरल झाली होती का त्याचा डेथ केला होता, हे सगळं काढण्यासाठी हे फॉरेन्सिक सायन्स त्यामध्ये सुद्धा या अनालिटिकल केमिस्ट्रीचा यूज केला जातो. तर अनालिटिकल केमिस्ट्रीमध्ये जनरली याच्यामध्ये 3 टाईपच्या मेथड असतात. अनालिटिकल केमिस्ट्रीमध्ये जे आपण सेपरेशन करत असतो, मेथड्स आपण सेपरेट करत असतो. त्याच्यामध्ये कुठल्या सेपरेशन मेथड्स हे अनालिटिकल केमिस्ट्रीमध्ये असतात बघा. कन्सिस्ट ऑफ क्लासिकल मेथड, त्याच्यामध्ये क्लासिकल मेथड, त्यानंतर दुसरी याच्यामध्ये जी आहे नेक्स्ट वेट क्लासिकल मेथड अँड मॉडर्न इन्स्ट्रुमेंटल मेथड. वेट क्लासिकल मेथड and
नेक्स्ट याच्यामध्ये मॉडर्न इन्स्ट्रुमेंटल मेथड. मॉडर्न इन्स्ट्रुमेंटल मेथड. ह्या सगळ्या मेथडचा आपण इथे स्टडी करतोय. 3 मेथड इन्क्लूड असतात. क्लासिकल मेथड. क्लासिकल मेथड मध्ये आपण जनरल सांगत असतो. त्याचा एखादा मिक्सचर तुम्हाला दिला असेल कंपाऊंडचा, त्याचा स्मेल कसा आहे, ऑर्डर कसा आहे, त्याचा कलर कुठला आहे, ते आपण आयडेंटिफाय करतो क्लासिकली. क्लासिकल मेथड मध्ये जवळपास प्रिलिमिनरी रिप्रेझेंटेशन असतं. त्या कंपाऊंडचा कलर कुठला आहे, त्याचा स्मेल कुठला आहे, हे आपण रिप्रेझेंट करत असतो. आणि वेट क्लासिकल मेथड मध्ये एखादं कंपाऊंड ड्राय कंडिशन मध्ये असतानाच त्याच्या टेस्ट घेतल्या जातात, की डायरेक्ट टेस्ट घेतल्या जातात ड्राय स्टेट मध्ये असतानाच. आता सॉइलचे वगैरे सॅम्पल असतात, कुठल्या मातीमध्ये कुठलं पीक येत असतं हे ऍग्रिकल्चर मध्ये रिसर्च केला जात असतो. त्या सॉइल मध्ये कुठले कुठले एलिमेंट प्रेझेंट आहेत, कुठल्या पिकासाठी ते इम्पॉर्टंट आहेत, त्यांचा स्टडी केला जातो. ते वेट क्लासिकल मेथड मध्ये येत असतं. आणि मॉडर्न इन्स्ट्रुमेंटल मेथड मध्ये इन्स्ट्रुमेंट घेऊन आपण चेक करत असतो. इन्स्ट्रुमेंट यूज करून म्हणजे एखाद्या कंपाऊंड मध्ये कार्बन, हायड्रोजन, नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम हे एलिमेंट असतील, तर त्या पोटॅशियम, नायट्रोजनची पर्सेंटेज किती पर्सेंट आहे त्या कंपाऊंड मध्ये, ते इन्स्ट्रुमेंट आपण घेऊन चेक करत असतो. लक्षात घ्या, किती पर्सेंट मध्ये नायट्रोजन प्रेझेंट आहे, किती पर्सेंट मध्ये फॉस्फरस प्रेझेंट आहे, हे इन्स्ट्रुमेंट घेऊन आपण सांगत असतो. लक्षात घ्या, त्याला आपण मॉडर्न इन्स्ट्रुमेंटल मेथड असं म्हणत असतो. वेगवेगळ्या इन्स्ट्रुमेंट्स आपण यूज करत असतो, मशीन यूज करत असतो एखाद्या कंपाऊंडचं अनालिसिस करण्यासाठी. आता मग हे अनालिसिस जे आहे, त्या अनालिसिस मध्ये काय केलं जातं बघा, जे सॅम्पल आपण घेणार आहे त्या सॅम्पलचं जनरली आपण अनालिसिस करत असताना लार्ज क्वांटिटी मध्ये सॅम्पल घेत नाही, एक स्मॉल क्वांटिटी मध्ये सॅम्पल घेत असतो. कुठलाही सॅम्पल असेल, टेस्टिंगला घेत असताना आपण बल्क मध्ये घेत नाही. लक्षात घ्या, कुठलाही सॅम्पल असेल अनालिसिस करत असताना अनालिसिस आपण कसं करतो बघा. अनालिसिस मध्ये सेपरेशन, एखाद्या कंपाऊंड मधील एलिमेंट्स किंवा मिक्सरचं सेपरेशन हे करत असताना हे अनालिसिस स्मॉल सॅम्पल, कुठल्याही मटेरियलचं स्मॉल सॅम्पल घेऊन त्याचा टेस्ट आपण करत असतो. बल्क आपण घेत नसतो. आता समजा आपल्याला ब्लड टेस्टिंग करायचं, ब्लड मध्ये आरबीसी, डब्ल्यूबीसी किती पर्सेंट आहे ते आपण सगळं ब्लड काढून बघत नाही ना. टेस्टिंगला एकदम स्मॉल सॅम्पल घेत असतो, 10 ml, 5 ml, तेवढे घेऊन आपण ते चेक करत असतो. लक्षात घ्या, किती ब्लड काउंट आहे आपला, त्याला अनालिसिस असं म्हणलं जातं. आणि हे जे अनालिसिस आहे ते आपण लिक्विड किंवा सॉलिड सॅम्पलचं घेत असतो. एखादा लिक्विड घेतला असेल तो सुद्धा आपण 5-10 ml घेऊनच चेक करत असतो, की त्याच्यामध्ये क्वांटिटी प्रेझेंट आहे, कुठले कुठले कंपाऊंड्स आहेत. किंवा एखादा सॉलिड घेतला तर तो एकदम ग्रॅम मध्ये घेत असतो. लक्षात घ्या, असं घेत नाही की 1 किलोग्रॅम घेऊन आपण त्याचं सॅम्पल चेक करत असतो कुठले एलिमेंट्स आहेत, तर एखादा ग्रॅम घेऊन आपण चेक करत असतो. त्याला सेमी मायक्रो अनालिसिस असं म्हणतात. सॅम्पल अंडर टेस्टिंग इज टेकन इन व्हेरी स्मॉल क्वांटिटी इज कॉल्ड सेमी मायक्रो अनालिसिस. त्याला सेमी मायक्रो अनालिसिस म्हणलं जातं. तर हे सेमी मायक्रो अनालिसिस ह्याचं जे आहे बघा, सॅम्पल when amount of sample हे सॅम्पल आपण जे अमाऊंटचे घेतात, अमाऊंट ऑफ सॅम्पल इन फ्यू ग्रॅम, अमाऊंट ऑफ लिक्विड और सॉलिड सॅम्पल, अमाऊंट ऑफ लिक्विड और सॉलिड सॅम्पल amount of liquid or solid sample in few gram. काही ग्रॅम मध्ये आपण घेत असतो. in few gram the analysis is called semi micro analysis. The analysis is called semi micro analysis. सेमी मायक्रो अनालिसिस.
कुठलाही सॅम्पल आपण घेत असताना बल्क मध्ये घेऊन ते मेजर करत नाही, एकदम त्याची स्मॉल क्वांटिटी घेऊन आपण मेजर करत असतो लक्षात. लिक्विड सॅम्पल असेल किंवा सॉलिड सॅम्पल असेल, लिक्विड असेल तर एकदम 5 to 10 ml घेत असतो, सॉलिड असेल तर एकदम ग्रॅम मध्ये घेत असतो आपण ते, ग्रॅम मिलीग्रॅम मध्ये घेऊन आपण ते चेक करत असतो. त्याला सेमी मायक्रो अनालिसिस समजतं. अनालिसिस म्हणजे सेपरेशन, अतिशय स्मॉल लिक्विड आणि सॉलिडचे सॅम्पल घेऊन आपण ते त्याच्यामध्ये असणारे कंपाऊंड्स आपण आयडेंटिफाय करत असतो. आता मग हे जे सेमी मायक्रो अनालिसिस आहे ते दोन टाइप्स आहेत. सेमी मायक्रो अनालिसिस जे दोन टाइप्स कुठले आहेत बघा, 2 टाइप्स आहेत हे सेमी मायक्रो अनालिसिस. त्यामध्ये पहिला जो आहे तो आहे आपला क्वालिटेटिव्ह अनालिसिस. क्वालिटेटिव्ह अनालिसिस आणि सेकंड च्यामध्ये जो आहे तो क्वांटिटेटिव्ह अनालिसिस. सुरुवातीला क्वालिटेटिव्ह अनालिसिस आपण बघणार आहे. दोन टाइप आहेत त्याच्यामध्ये, एक क्वालिटेटिव्ह आणि दुसरा क्वांटिटेटिव्ह अनालिसिस. किती दोन टाइप्स आहेत सेमी मायक्रो अनालिसिस. सुरुवातीला क्वालिटेटिव्ह अनालिसिस. क्वालिटेटिव्ह अनालिसिस, तर क्वालिटेटिव्ह अनालिसिस जे आहे, क्वालिटेटिव्ह अनालिसिस मध्ये लक्षात घ्या काय केलं तर सॅम्पल केमिकल अनालिसिस ऑफ सॅम्पल इज कॅरीड आउट इन मेनली 2 स्टेप्स. 2 स्टेप मध्ये आपण इथे केमिकल अनालिसिस करत असतो. क्वालिटेटिव्ह अनालिसिस मध्ये त्याच्यात 2 टाइप्स आहेत, 2 स्टेज आहेत त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये पहिली जी आहे ती आपली वेट मेथड, पहिली याच्यामध्ये ड्राय मेथड आणि सेकंड आहे ती आपली वेट मेथड. ड्राय मेथड पहिला, ओके, पहिली ड्राय मेथड आहे आणि सेकंड याच्यामध्ये वेट मेथड. या 2 मेथड यूज करून आपण क्वालिटेटिव्ह अनालिसिस करत असतो. तर क्वालिटेटिव्ह अनालिसिस मध्ये काय असतं सांगितले, क्वालिटेटिव्ह अनालिसिस मध्ये इलेमेंट्स किती प्रेझेंट आहेत आणि किती इलेमेंट अब्सेंट आहेत, प्रेझेन्स और अब्सेन्स ऑफ इलेमेंट सांगितलं जातं. दिलेल्या कंपाऊंड मध्ये इलेमेंट्स प्रेझेंट आहेत की नाही हे आपण आयडेंटिफाय करत असतो. आता इथं मग 2 स्टेज आहेत क्वालिटेटिव्ह अनालिसिसच्या. पहिली आहे आपली ड्राय मेथड, सेकंड आहे ती आपली वेट मेथड. ड्राय मेथड मध्ये सॅम्पल अंडर टेस्ट, ओके, सॅम्पल जे आपण घेणार आहे टेस्टिंगला, सॅम्पल अंडर टेस्ट इज नॉट डिसॉल्व्ड. सॅम्पल अंडर टेस्ट इज नॉट डिसॉल्व्ड. जे टेस्टिंगला आपण सॅम्पल घेणार आहे, लिक्विड असेल किंवा सॉलिड असेल, हे कुठल्याही सॉल्व्हंट मध्ये आपण डिसॉल्व करून त्या टेस्ट घेत नाही लक्षात. ओके, आता ब्लड ग्रुप आपलं काढायचं असेल तर आपण ती काही लिक्विड असतात, काही सॉल्व्हंट असतात, ते त्याचे ड्रॉप्स त्याच्यावरती टाकूनच आपण बघत असतो. चल का किती आपला ब्लड काउंट आहे किंवा WBC किती आहे, RBC किती आहे ते आपण सांगत असतो. जे सॅम्पल आपण टेस्टिंगला घेणार आहे ते डायरेक्ट जसं आपण घेतलेलं आहे त्या स्थितीने चेक केलं. कुठल्याही सॉल्व्हंट मध्ये डिसॉल्व न करता त्याच्यामध्ये असणारे कंपोजिशन सांगितलं जातं, कुठले कुठले घटक त्याच्यामध्ये प्रेझेंट आहेत ते सांगितलं जातं. त्याला ड्राय मेथड असं म्हणायचं. आणि नेक्स्ट आहे याच्यामध्ये वेट मेथड. तर वेट मेथड मध्ये काय सांगा, वेट मेथड मध्ये सॅम्पल अंडर टेस्ट इज फर्स्ट डिसॉल्व. सुटेबल सॉल्व्हंट मध्ये पहिल्यांदा हे सॅम्पल डिसॉल्व केलं. सॅम्पल अंडर टेस्ट is first dissolved and then analyzed. Then analyzed its chemical composition. Then analyzed its chemical composition. जे सॅम्पल आपण टेस्टिंगला घेणार आहे सुरुवातीला कुठल्या तरी सॉल्व्हंट मध्ये आपण डिसॉल्व करणार आहे आणि त्याच्यानंतर त्याचं केमिकल कंपोजिशन काय ते सांगणार आहे, त्याच्यामध्ये कुठले एलिमेंट्स प्रेझेंट आहेत ते आपण सांगणार आहे.
ठेव का? हे लक्षात ठेवायचं. आता मग हे ड्राय मेथड आणि वेट मेथड ह्याच्यानंतर ही आपली जी ड्राय मेथड आहे त्याला आपण जनरली प्रिलिमिनरी टेस्ट असं म्हणत असतो. ड्राय मेथड मध्ये ज्या टेस्ट केल्या जातात आपण त्याच्यामध्ये जे टेस्ट असतात, ओके, इथं ज्या टेस्ट घेतल्या जातात त्या सगळ्या प्रिलिमिनरी टेस्ट असतात. ओके, प्रिलिमिनरी टेस्ट. आता प्रिलिमिनरी टेस्ट मध्ये काय आहे ना, त्याचा कलर कुठला आहे कंपाऊंडचा, ओके, तो कुठल्या कलरचा कंपाऊंड आहे, त्याचा ऑर्डर काय आहे, ऑर्डर म्हणजे त्याचा स्मेल काय, वास काय आहे त्याचा, सगळं त्याचा मेल्टिंग पॉइंट काय आहे, बॉइलिंग पॉइंट काय आहे ते आपण सांगत असतो प्रिलिमिनरी टेस्ट मध्ये. कंपाऊंड न डिसॉल्व करता आपण टेस्ट घेतो ना, ते सगळे आपले ड्राय मेथड, ड्राय कंडिशनला ड्राय असताना कंपाऊंड ड्राय असताना आपण काय सांगू शकतो, त्याचा कलर कुठला आहे हे सांगू शकतो, त्याचा वास कुठला आहे, ऑर्डर कुठला आहे, त्याला ऑर्डर म्हणतो आपण, सगळं ओडी ओईवाल ऑर्डर. त्यानंतर त्याचं मेल्टिंग पॉइंट किती आहे, बॉइलिंग पॉइंट किती आहे ते आपण सांगत असतो ते ड्राय मेथड मध्ये. पण ड्राय मेथड मधल्या सगळ्या टेस्टला आपण काय म्हणत असतो, प्रिलिमिनरी टेस्ट असं म्हणत असतो, का प्रिलिमिनरी टेस्ट. आता मग दुसरं वेट मेथड मध्ये काय केलं तर दिलेलं टेस्टिंगला दिलेलं जे सॅम्पल आहे ते पहिल्यांदा एखाद्या सॉल्व्हंट मध्ये डिसॉल्व्ह केलं जातं आणि नंतर त्याच्यामधलं केमिकल कंपोजिशन काय आहे ते चेक केलं जातं, त्याच्यामध्ये कुठले इलेमेंट्स प्रेझेंट आहेत ते नंतर सांगितलं जातं, का ही वेट मेथड आहे. आता ह्यानंतर आपलं जे सेमी मायक्रो अनालिसिस आहे, ह्या सेमी मायक्रो अनालिसिसचे आपले दोन टाइप्स होते, एक क्वालिटेटिव्ह आणि क्वांटिटेटिव्ह, का त्यातला क्वालिटेटिव्ह आपण स्टडी करताय. आता ह्या क्वालिटेटिव्ह अनालिसिस मध्ये तर सेमी मायक्रो अनालिसिस करत असताना आपण जे ॲपरेटस यूज करत असतो ते कुठले कुठले ॲपरेटस यूज करतो बघा. सेमी मायक्रो अनालिसिस करत असताना ते आपले लॅबोरेटरी मध्ये तुम्ही जे यूज करतात ते सगळे ॲपरेटस येतात. त्याच्यामध्ये टेस्ट ट्यूब असेल तर का, टेस्ट ट्यूब तुम्ही बघितला, टेस्ट ट्यूब असेल, त्यानंतर दुसरं तुमचं इव्हॅपोरेटिंग डिश असेल, बीकर असेल, तर का हे सगळे त्याच्यामध्ये येणार. तर बीकर असेल, इव्हॅपोरेटिंग डिश, इव्हॅपोरेटिंग डिश तुम्हाला माहिती आहे, डिश आपण घेतो व्हाईट कलरची डिश असते बघा, व्हाईट कलरची डिश त्याच्यामध्ये कंपाऊंड आपण घेत असतो. क्रुसिबल असेल, स्लॉट प्लेट, वॉच ग्लास, वायर गॉज हे सगळं तुम्ही बघितलं असेल, चल का वायर गॉज असेल किंवा बर्नरवरती आपण ठेवत असतो वायर गॉज, ती वायर गॉज असेल. त्यानंतर वॉटर बाथ असेल, बर्नर असेल, चल का बर्नर, ब्लो पाईप म्हणजे ती बर्नरला धरून फुकायची पाईप असते लक्षात, त्याला आपण ब्लो पाईप असे म्हणतो, ती ब्लो पाईप असेल. किंवा पेअर ऑफ टन, पेअर ऑफ टन मध्ये आपण जे इव्हॅपोरेटिंग डिश वगैरे धरत असतो आपण, चल का पकडायचं साईज जे असतं त्याला आपण पेअर ऑफ टन असतो म्हणत असतो. हे सगळे ॲपरेटस आपण ह्या क्वालिटेटिव्ह अनालिसिस करत असताना आपण यूज करत असतो लक्षात. आता त्यानंतर क्वालिटेटिव्ह अनालिसिस आपण दोन कंपाऊंडचं करत असतो. कंपाऊंडचे आपले दोन टाइप्स आहेत, एक आपला आहे ते ऑर्गॅनिक कंपाऊंड आणि नेक्स्ट आहे ते इनऑर्गॅनिक कंपाऊंड, दोन टाइप्स आहेत. आता मग ऑर्गॅनिक कंपाऊंडचं क्वालिटेटिव्ह अनालिसिस कसं केलं जातं आणि इनऑर्गॅनिक कंपाऊंडचं क्वालिटेटिव्ह अनालिसिस कसं केलं जातं हे आपल्याला बघायचं. लक्षात क्वालिटेटिव्ह अनालिसिस मध्ये आता ऑर्गॅनिक कंपाऊंडचं अनालिसिस कसं होतं ते आपल्याला बघायचं. क्वालिटेटिव्ह अनालिसिस मध्ये ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक कंपाऊंडचं अनालिसिस कसे केलं जातं ते आपल्याला बघायचं. ऑर्गॅनिक कंपाऊंड्स, तर ऑर्गॅनिक कंपाऊंड कसं म्हणायचं, ज्या कंपाऊंड मध्ये कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन हे फॉस्फरस, सल्फर, हॅलोजन एलिमेंट प्रेझेंट आहेत ते सगळे आपले ऑर्गॅनिक कंपाऊंड असतात. आणि मेजॉरिटी कार्बन, हायड्रोजन हे एलिमेंट असतात ऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये. कार्बन, हायड्रोजन सोडून बाकीचे एलिमेंट असताना कंपाऊंडला आपण इनऑर्गॅनिक कंपाऊंड असं म्हणत असतो. आता ऑर्गॅनिक कंपाऊंडचं अनालिसिस करत असताना ओके आपण वेगवेगळ्या टेस्ट घेत असतो. मेजर टेस्ट जे असतात ऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये एकदम कमी एलिमेंट प्रेझेंट असतात. क्वालिटेटिव्ह अनालिसिस मध्ये ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आहेत कंटेन्स लेस एलिमेंट्स, ह्याच्यामध्ये एलिमेंट्स कमी असतात लक्षात ऑर्गॅनिक कंपाऊंड्स मध्ये. आता हे कुठले एलिमेंट असतात, मोस्ट ऑफ दिस ह्याच्यामध्ये कोण असतो, कार्बन असतो,
त्यानंतर हायड्रोजन असतो, ऑक्सिजन, नायट्रोजन, फॉस्फरस, सल्फर आणि आपले हॅलोजन सगळे हॅलोजन्स. तर हॅलोजन मध्ये आपले कुठले आले? क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन हे सगळे हॅलोजन आले. त्याला आपण X असं कन्सिडर करूया. X मध्ये येतं क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, क्लोरीन हे सगळे आपले हॅलोजन्स आले. हे जर प्रेझेंट असेल तर ते ऑर्गॅनिक कंपाऊंड असतात. हे मेजर एलिमेंट ह्याच्यामध्ये प्रेझेंट असतात ऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये. आता हे जे ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे ह्याच्यामध्ये इलेमेंटरी क्वालिटेटिव्ह अनालिसिस केलं जातं. डिटेक्शन ऑफ प्रेझेन्स ऑफ these elements. इलेमेंटरी डिटेक्शन ऑर्गॅनिक कंपाऊंडच्या अनालिसिस मध्ये इलेमेंटरी डिटेक्शन केलं जातं. इलेमेंटरी डिटेक्शन अँड कन्फर्मेशन. म्हणजे कुठले कुठले इलेमेंट त्याच्यामध्ये प्रेझेंट आहेत ते ऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये हे डिसाइड केलं जातं आणि कन्फर्म केलं जातं. म्हणजे ऑक्सिजनच प्रेझेंट आहे हा टेस्ट घेऊन कन्फर्म केला जातो. हायड्रोजनच प्रेझेंट आहे हे कन्फर्म केलं जातं टेस्टिंग घेऊन. लक्षात इलेमेंटरी डिटेक्शन अँड कन्फर्मेशन हे आपण ऑर्गॅनिक कंपाऊंडचं अनालिसिस करत असताना करत असतो. तर आयडेंटिफिकेशन ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. आता ऑर्गॅनिक कंपाऊंडचं आयडेंटिफिकेशन कसं करतो बघा आपण. आयडेंटिफिकेशन ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. तर ऑर्गॅनिक कंपाऊंडचं आयडेंटिफिकेशन करत असताना हेच ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे ते आपल्याला आयडेंटिफाय करायचं आहे. ते आयडेंटिफिकेशन ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये आपण टेस्ट घेत असतो. वेगवेगळ्या टेस्ट आपण इथं सांगत असतो. तर ह्यामध्ये कुठल्या कुठल्या टेस्ट असतात बघा आयडेंटिफिकेशन ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये. फंक्शनल ग्रुपच्या टेस्ट आपण घेत असतो. त्या टेस्ट कुठल्या असतात? फंक्शनल ग्रुप. फंक्शनल ग्रुपच्या टेस्ट घेत असतो. फंक्शनल ग्रुप असेल त्यानंतर ह्याच्यामध्ये मेल्टिंग पॉइंट, त्यानंतर बॉइलिंग पॉइंट, मेल्टिंग पॉइंट, बॉइलिंग पॉइंट ह्या सगळ्या टेस्ट आपण ह्याच्यामध्ये घेत असतो. ओके, कुठला ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे हे तुम्हाला आयडेंटिफाय करायचं. तर त्याच्या टेस्ट कुठल्या घेतात? फंक्शनल ग्रुपची टेस्ट घेतली आहे. फंक्शनल ग्रुप आपले कुठले कुठले असतात त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे. वेज हा अल्कोहोलचा फंक्शनल ग्रुप आहे. त्यानंतर दुसरे आपल्या ह्याच्यामध्ये हा फंक्शनल ग्रुप तुम्हाला माहिती आहे. ओके, हा आपला अल्डिहाइडचा फंक्शनल ग्रुप आहे CHO. तर का त्यानंतर हा C डबल बॉन्ड O केटोनचा फंक्शनल ग्रुप आहे. तर का हे बरेच फंक्शनल ग्रुप तुम्हाला चालले. समजा त्या टेस्टिंग केल्यावरती आपल्याला त्या ऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये OH हा फंक्शनल ग्रुप येत असेल तर आपण काय म्हणतो त्या कंपाऊंडला ओके ही अल्कोहोल कंपाऊंड आहे म्हणतो. का ते ऑर्गॅनिक कंपाऊंड अल्कोहोल आहे. समजा जर CHO हा जर फंक्शनल ग्रुप त्या ऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये येत असेल तर त्या कंपाऊंडला आपण काय म्हणतो असतो? अल्डिहाइड. समजा दिलेलं ऑर्गॅनिक कंपाऊंड अल्डिहाइड आहे हे आपण सांगू शकतो. किंवा C डबल बॉन्ड O म्हणजे केटो ग्रुप आहे. हा केटो जर फंक्शनल ग्रुप असेल तर दिलेलं ऑर्गॅनिक कंपाऊंड हे केटोन आहे आपण सांगू शकतो. फंक्शनल ग्रुपच्या टेस्ट वरून आपण ऑर्गॅनिक कंपाऊंडचं आयडेंटिफिकेशन करू शकतो कुठला ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे. आणि मेल्टिंग पॉइंट आणि बॉइलिंग पॉइंट वरून सुद्धा. आता एखाद्या कंपाऊंडचा मेल्टिंग पॉइंट ऑर्गॅनिक कंपाऊंड जे असतात त्यांचे मेल्टिंग पॉइंट फिक्स असतात. लक्षात घ्या. ओके, फिक्स असे मेल्टिंग पॉइंट असतात. तेवढं मेल्टिंग पॉइंट आलं की हे ऑर्गॅनिक कंपाऊंड तेच आहे आपण सांगू शकतो. आता बॉइलिंग पॉइंट, आता अल्कोहोलचा बॉइलिंग पॉइंट जवळपास 78 डिग्री सेल्सिअस आहे. 78 डिग्री सेल्सिअस त्याचा बॉइलिंग पॉइंट झाला अल्कोहोलचा की ती 100% अल्कोहोल आहे आपण सांगू शकतो. सर मेल्टिंग पॉइंट, बॉइलिंग पॉइंट, फंक्शनल ग्रुप वरून आपण ऑर्गॅनिक कंपाऊंडचं आयडेंटिफिकेशन करू शकतो. हेच ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे ते. सर का हे सगळ्या टेस्ट घेतल्या तर ऑर्गॅनिक कंपाऊंडचं डिटेक्शन करण्यासाठी. आणि ह्याच्यानंतर नेक्स्ट बघा. आता नेक्स्ट याच्यामध्ये ऑर्गॅनिक कंपाऊंडचं जे डिटेक्शन आपण करणार आहे त्यामध्ये क्वालिटेटिव्ह अनालिसिस मध्ये हेच येणार. टेस्ट सगळ्या घेत असतो. फंक्शनल ग्रुप, मेल्टिंग पॉइंट, बॉइलिंग पॉइंट ह्या टेस्ट घेऊन. आणि त्यानंतर इनऑर्गॅनिक कंपाऊंडचं डिटेक्शन आपण कसं करू शकतो. इनऑर्गॅनिक कंपाऊंडचं आयडेंटिफिकेशन आपण कसं करू शकतो ते आपल्याला बघायचं. इनऑर्गॅनिक कंपाऊंडचं तर ऑर्गॅनिक कंपाऊंडचं तुमच्या लक्षात आहे
ऑर्गॅनिक कंपाऊंड साठी. तर इनऑर्गॅनिक कंपाऊंडला कसं असणार आहे बघा. इनऑर्गॅनिक कंपाऊंडचं आयडेंटिफिकेशन करण्यासाठी इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स इनऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये बघा, इनऑर्गॅनिक कंपाऊंडचं आयडेंटिफिकेशन करत असताना किंवा क्वालिटेटिव्ह अनालिसिस करत असताना इन्व्हॉल्व डिटेक्शन अँड कन्फर्मेशन ऑफ इट इन्व्हॉल्व्स detection and confirmation of detection and confirmation of cationic and anionic parts, cationic and anionic part in them. ओके, त्या इनऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये कुठले कॅटॅयोनिक आणि ॲनियोनिक पार्ट आहेत हे सुरुवातीला डिटेक्ट केले जातात. ओके, आणि नंतर हा पार्ट कॅटॅयोनिकच आहे, हा ॲनियोनिकच आहे, हा कन्फर्म केला जातो. कॅटॅयोनिक आणि ॲनियोनिक पार्ट. आता कॅटॅयोनिक पार्ट म्हणजे काय लक्षात घ्या, कॅटॅयोनिक पार्टलाच आपण इथं बेसिक रॅडिकल असं म्हणतो. कॅटॅयोनिक म्हणजे कॅटायन्स लक्षात घ्या, हे कॅटायन्स असतात. कॅटायन्स म्हणजे त्यांच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज असतो, ते सगळे आपले कॅटायन्स आले. त्यामध्ये मग NH4+ असेल, Na+ असेल, K+ असेल, Al3+ असेल, हे सगळे कॅटायन्स. ओके, मेटलचे आयन्स किंवा ज्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज आहे ते सगळ्या आयन्सला आपण काय म्हणणार आहे, कॅटॅयोनिक पार्ट असं म्हणणार. किंवा बेसिक रॅडिकल म्हणतो आपण कॅटॅयोनिक पार्टला. ते बेसिक रॅडिकल म्हणजे कॅटायन्स, ते आपले हे असते. ओके, ह्यांच्यासाठी केला होतो. त्यानंतर ॲनियोनिक पार्ट म्हणजे ॲनायन्स असतात. ॲनायन्सलाच आपण ऍसिडिक रॅडिकल असं म्हणतो. ओके, ऍसिडिक रॅडिकल हे तुम्हाला प्रॅक्टिकल आहे, हे ऍसिडिक रॅडिकल्स. आता इथं ऍसिडिक रॅडिकल बघा, हे ऍसिडिक रॅडिकल्स म्हणजे सगळे आपले ॲनायन्स आले, त्यामध्ये निगेटिव्ह चार्ज असणारे सगळे म्हणजे Cl-, Br-, I- असेल, नंतर SO4 2- सल्फेट आयन असेल, BO4 3- असेल, समजा. त्यानंतर दुसरा आपल्या याच्यामध्ये CO3- असेल, समजा. हे सगळे आपले ऍसिडिक रॅडिकल असतात, निगेटिव्ह चार्ज असतात, त्याला आपण ॲनियोनिक पार्ट असं म्हणतो असतो. आता समजा तुम्ही एखादा कंपाऊंड तुम्हाला मिक्स करून दिला असेल, चल का, समजा तुम्हाला कंपाऊंड असं दिलं असेल NH4Cl, हे तुमचं इनऑर्गॅनिक कंपाऊंड आहे NH4Cl. तर ह्या NH4Cl की दिलेलं कंपाऊंड तुम्हाला कुठलाही माहित नाही. सुरुवातीला काय केलं तर ह्याच्यातले कॅटायन्स आणि ॲनायन्स कुठले आहेत ते बघितलं. आपल्याला कुठल्या ॲनायन्स सापडणार, ह्याच्यातला NH4+ सापडणार ना, तर हा कॅटायन सापडणार आणि Cl- हा आपला काय सापडणार आहे, ॲनायन सापडणार आहे. मग आता हा कॅटायन आणि ॲनायन आहे हे आपण सुरुवातीला डिटेक्ट केलं, शोधलं पहिल्यांदा, आणि त्यानंतर कन्फर्मेशन केलं की दिलेला कॅटायन हा NH4+ आहे आणि ॲनायन हा Cl- आहे. हे आपण कन्फर्म करत असतो. त्याला आपण क्वालिटेटिव्ह अनालिसिस ऑफ इनऑर्गॅनिक कंपाऊंड असं म्हणतो असतो. हे लक्षात ठेवायचं. ऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये आपण काय सांगत असतो, इलेमेंटचं डिटेक्शन करत असतो, कुठले इलेमेंट्स प्रेझेंट आहेत आणि त्याचं आयडेंटिफिकेशन करत असतो टेस्ट घेऊन. कुठल्या टेस्ट घेतो आपण, फंक्शनल ग्रुपचे टेस्ट, मेल्टिंग पॉइंट, बॉइलिंग पॉइंट. आणि इनऑर्गॅनिक कंपाऊंडच्या क्वालिटेटिव्ह अनालिसिस मध्ये डिटेक्शन अँड कन्फर्मेशन ऑफ कॅटॅयोनिक अँड ॲनायनिक पार्ट. ओके, हे लक्षात ठेवायचं. अशा रीतीने हे क्वालिटेटिव्ह अनालिसिस आहे. त्यानंतर आता दुसरा जो टाइप आहे आपला सेमी मायक्रो अनालिसिसचा, तो कुठला आहे आपला, क्वांटिटेटिव्ह अनालिसिस. पहिला क्वालिटेटिव्ह अनालिसिस झाला सेमी मायक्रो अनालिसिस मध्ये. सेकंड आहे क्वांटिटेटिव्ह अनालिसिस.
सेकंड सेमी मायक्रो अनालिसिस मध्ये क्वांटिटेटिव्ह अनालिसिस, क्वालिटेटिव्ह नंतर क्वांटिटेटिव्ह अनालिसिस सेकंड टाइप आहे सेमी मायक्रो अनालिसिस. ओके, आता क्वांटिटेटिव्ह अनालिसिस मध्ये आपण इंट्रोडक्शन पार्ट मध्ये काय सांगितलं होतं, क्वांटिटेटिव्ह अनालिसिस मध्ये एलिमेंटची रिलेटिव्ह इन्फॉर्मेशन सांगितले आहे. रिलेटिव्ह इन्फॉर्मेशन म्हणजे काय, त्या दिलेल्या मिक्सर मध्ये त्या एलिमेंटची पर्सेंटेज किती आहे, किती पर्सेंट मध्ये तो एलिमेंट प्रेझेंट आहे किंवा किती क्वांटिटी मध्ये तो एलिमेंट प्रेझेंट आहे, हे क्वांटिटेटिव्ह अनालिसिस मध्ये सांगितलं जातं. तर मग ही क्वांटिटेटिव्ह अनालिसिस हे आपलं कसं असतं बघा, त्या क्वांटिटेटिव्ह अनालिसिस मध्ये कुठला कुठला पार्ट आपला इन्क्लूड होतोय हे लक्षात बघा. इथं क्वांटिटेटिव्ह अनालिसिस मध्ये, तर ही क्वांटिटेटिव्ह अनालिसिस मध्ये सुद्धा दोन येतात. एक याच्यामध्ये ऑर्गॅनिक कंपाऊंड साठी आणि नेक्स्ट याच्यामध्ये इनऑर्गॅनिक कंपाऊंड. तर ऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये क्वांटिटेटिव्ह अनालिसिस मध्ये काय काय येणार असतं फॉर ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. ऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये पहिल्यांदा क्वांटिटेटिव्ह अनालिसिस कसं केलं तर बघा, त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या मेथड्स येतात ऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये. त्यामध्ये डिटर्मिनेशन ऑफ पर्सेंटेज. ओके, डिटर्मिनेशन ऑफ percentage of constituent elements of compound. Okay, constituent elements of compounds. Okay, दिलेल्या कंपाऊंड मधील इलेमेंटचा कॉन्स्टिट्यूएंट इलेमेंट म्हणजे त्या कंपाऊंड मधील इलेमेंटची पर्सेंटेज किती आहे, हे तिथे एक्सप्रेस केलं जातं. ते तिथं कार्बनची पर्सेंटेज किती आहे, हायड्रोजनची पर्सेंटेज किती आहे, ऑक्सिजनची पर्सेंटेज किती आहे, हे एक्सप्रेस केलं जातं दिलेल्या ऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये. कारण का ऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये आपले कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन हेच मेजर इलेमेंट असतात. यांच्यामध्ये कार्बनची पर्सेंटेज किती आहे, हायड्रोजनची किती आहे, ऑक्सिजनची किती आहे हे रिप्रेझेंट केलं जातं. ही पहिली मेथड्स आहे क्वांटिटेटिव्ह अनालिसिस मध्ये. क्वांटिटेटिव्ह अनालिसिस मध्ये क्वांटिटी सांगत असतो आपण, तो एलिमेंट किती क्वांटिटी मध्ये प्रेझेंट आहे तर का ती पर्सेंटेजच्या फॉर्म मध्ये आपण सांगत असतो. ओके, तो 50% प्रेझेंट आहे, 30% प्रेझेंट आहे, तर का 60% प्रेझेंट आहे, असं आपण डिटर्मिनेशन ऑफ पर्सेंटेज ऑफ कॉन्स्टिट्यूएंट एलिमेंट्स ऑफ कंपाऊंड्स. ओके, कंपाऊंड मधील एलिमेंटचे आपण पर्सेंटेज इथं सांगत असतो लक्षात. आणि दुसरी मेथड याच्यामध्ये काय येत असते बघा, ऑर्गॅनिक कंपाऊंडचं क्वांटिटेटिव्ह अनालिसिस करत असताना त्याच्यामध्ये सेकंड कॉन्सन्ट्रेशन ऑफ नोन कंपाऊंड्स. कॉन्सन्ट्रेशन ऑफ नोन कंपाऊंड्स इन द मिक्सचर. कॉन्सन्ट्रेशन ऑफ नोन कंपाऊंड्स इन द मिक्सचर. ओके, तुम्हाला एखादं मिक्सर दिलं होतं ना, मिक्सर मधील एखादं कंपाऊंड तुम्हाला माहित असतं लक्षात. ओके, त्या माहित असलेल्या कंपाऊंडचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे, की त्याचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे ते आपण सांगत असतो. समजा तुम्हाला शुगर आणि वॉटर हे मिक्सर दिलं असेल तुम्हाला, शुगर आणि वॉटर हे आपलं होमोजिनस मिक्सर आहे, बरोबर आहे की नाही. शुगर आणि वॉटर, त्या शुगर वॉटर मध्ये शुगरचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे तर का जास्त आहे की कमी आहे, त्याला कॉन्सन्ट्रेशन नाही. म्हणजे शुगर वॉटर मध्ये टाकणार आहे त्यावेळी स्वीट सोल्युशन आपलं तयार होणार आहे. त्या शुगरचा वॉटर मध्ये टाकल्यानंतर तयार होणारं सोल्युशन हे त्याचा स्वीटनेस जास्त आहे की कमी आहे त्याला कॉन्सन्ट्रेशन नाही. कमी असेल तर ते सोल्युशन कसं असणार आहे, डायल्यूट असणार आहे. जास्त असेल तर त्याचं कसं असणार, ते कॉन्सन्ट्रेट सोल्युशन असणार. लक्षात का, की कॉन्सन्ट्रेशन सोल्युशन, कॉन्सन्ट्रेशन ऑफ नोन कंपाऊंड्स इन द मिक्सर. मिक्सर मधील माहित असलेल्या कंपाऊंडचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे, की हे सगळं आपलं कशामध्ये येतं, क्वालिटेटिव्ह अनालिसिस ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. ऑर्गॅनिक कंपाऊंडचं क्वालिटेटिव्ह अनालिसिस मध्ये येत असतं. आणि त्यानंतर दुसऱ्या याच्यामध्ये बघा क्वालिटेटिव्ह अनालिसिस ऑफ सिंपल इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स. आता इनऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये काय येणार बघा, क्वालिटेटिव्ह अनालिसिस मध्ये ह्या सगळ्या मेथड येतात ऑर्गॅनिक कंपाऊंडसाठी. आणि क्वांटिटेटिव्ह अनालिसिस ऑफ इनऑर्गॅनिक कंपाऊंडसाठी येतात. की ऑर्गॅनिक कंपाऊंडचं क्वांटिटेटिव्ह अनालिसिस मध्ये ह्या मेथड येणार, दोन मेथड हे लक्षात ठेवायचं. आणि इनऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये इनऑर्गॅनिक कंपाऊंडचं क्वांटिटेटिव्ह अनालिसिस करत असताना कुठल्या मेथड इन्क्लूड होत असतात बघा यामध्ये.
याच्यामध्ये सुद्धा दोन मेथड्स आहेत आपल्या. पहिल्या याच्यामध्ये डिकम्पोजिशन रिएक्शन. ओके, फर्स्ट मेथड डिकम्पोजिशन रिएक्शन. डिकम्पोजिशन रिएक्शन. डिकम्पोजिशन रिएक्शन त्यालाच आपण ग्रॅव्हिमेट्रिक अनालिसिस असं म्हणतो. ग्रॅव्हिमेट्रिक अनालिसिस त्याला आपण ग्रॅव्हिमेट्रिक अनालिसिस असं म्हणतो. अनालिसिस म्हणजे सेपरेशन. आता डिकम्पोजिशन रिएक्शन म्हणजे डिकम्पोजिशन म्हणजे ब्रेकडाउन. समजा ओके, ब्रेकिंग ऑफ कंपाऊंड. ओके, त्या रिएक्शन मध्ये दिलेले रिएक्टंट आणि प्रोडक्ट हे ब्रेक कसे होत असतात. ब्रेक झाल्यानंतर त्याच्यामध्ये कुठले कॅटायन्स येतात आणि कुठले ऍनायन्स येतात त्यांचा स्टडी केला जातो. त्याला डिकम्पोजिशन रिएक्शन असं म्हणतात. समजा तुम्हाला मी आता सांगितलं, समजा NH4Cl असेल तर हा NH4Cl याचे डिकम्पोजिशन कसं होणार आहे. NH4 प्लस काय होणार, Cl मायनस होणार ना. ही डिकम्पोजिशन रिएक्शन याची असणार आहे. मग ही डिकम्पोजिशन झाल्यावरती ह्याच्यामध्ये एक कॅटॅयनिक पार्ट येणार आहे, एक एनायनिक पार्ट येणार आहे. कॅटॅयनिक म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज असणार, एनायनिक म्हणजे निगेटिव्ह चार्ज असणार. कॅटॅयनिक पार्टला आपण बेसिक रॅडिकल म्हणतो, एनायनिक पार्टला ऍसिडिक रॅडिकल म्हणतो. समजा मग ह्यामध्ये हे NH4 प्लस आणि Cl मायनस आयन्स ह्या दोघांचं कंपोजिशन किती आहे ते दिलेल्या कंपाऊंड मध्ये ते आपण हे ग्रॅव्हिमेट्रिक अनालिसिस ह्या टेक्निकने सांगत असतो. हे डिकम्पोजिशन रिएक्शनच ग्रॅव्हिमेट्रिक अनालिसिस म्हणतात. हे लक्षात ठेवा. आणि दुसऱ्या याच्यामध्ये दुसरं कुठलं आहे बघा. नेक्स्ट याच्यामध्ये जे आहे ते आपलं ह्यामध्ये प्रोग्रेस ऑफ द रिएक्शन बिटवीन टू सोल्युशन्स. ओके, नेक्स्ट याच्यामध्ये प्रोग्रेस ऑफ रिएक्शन. प्रोग्रेस ऑफ रिएक्शन बिटवीन टू सोल्युशन्स. Progress of reaction between two solution till it complete. Till it complete. ओके, दोन सोल्युशन आपण एकमेकात मिक्स केल्यावरती रिएक्शन होणार आहे. त्या रिएक्शनचा प्रोग्रेस कसा आहे, ती रिएक्शन कंप्लीट होईपर्यंत रिएक्शनचा प्रोग्रेस कसा आहे तो सांगितला जातो. ह्या प्रोसेसला आपण टायट्रीमेट्रिक अनालिसिस, ओके, टायट्रीमेट्रिक अनालिसिस किंवा पार्लोमेट्रिक अनालिसिस म्हणतो. टायट्रीमेट्रिक अनालिसिस और पार्लोमेट्रिक अनालिसिस हे असं आपण म्हणत असतो सर. टायट्रीमेट्रिक अनालिसिस और पार्लोमेट्रिक अनालिसिस हे लक्षात ठेवायचं. तर दोन रिएक्शन मध्ये प्रोग्रेस कसा आहे इथं सांगितलं तर लक्षात घ्या. समजा तुम्ही इथं घेतला असेल NaOH हा बेस आहे, सोडियम हायड्रॉक्साइड आणि वर्सेस HCl ही तुम्ही रिएक्शन करताय तर का. आता ही दोन सोल्युशन आहेत, एक सोडियम क्लोराइड सोडियम हायड्रॉक्साइड आणि दुसरा हायड्रोजन क्लोराइड. या दोन सोल्युशन मध्ये ही दोन्ही एकमेकांमध्ये मिक्स केले. हा बेस आहे, हा ऍसिड आहे. बेस आणि ऍसिड मध्ये आपली न्यूट्रलायझेशन रिएक्शन होत असते आणि सॉल्ट आणि वॉटर तयार होत असतं. तर का न्यूट्रलायझेशन रिएक्शन मध्ये ऍसिड बेस रिएक्शन सॉल्ट आणि वॉटरचं फॉर्मेशन होत असतं. बरोबर आहे की नाही. आता मग इथं दोन सुरुवातीला काय घेणार आहे बघा, NaOH ओके प्लस HCl ही दोन्ही आपण घेणार आहे. त्याच्यापासून आता हा Na आणि इथला Cl हा काय म्हणणार आपला NaCl सोडियम क्लोराइड मिळणार आहे. आणि इथला H आणि OH H2 मिळणार आहे. NaCl आपला सॉल्ट आहे ना, हा वॉटर आहे. ओके, बेस आणि ऍसिड मध्ये रिएक्शन झाली की सॉल्ट आणि वॉटर तयार होतं. आता मग इथं आपण इनऑर्गॅनिक कंपाऊंड्सचं क्वांटिटेटिव्ह अनालिसिस करत असताना सेकंड मेथड कुठली यूज करतोय, प्रोग्रेस ऑफ रिएक्शन बिटवीन टू सोल्युशन टिल इट्स कंप्लीट. म्हणजे रिएक्शन कंप्लीट होईपर्यंत दोन सोल्युशनचा प्रोग्रेस कसा आहे ते आपण सांगत असतो. तर प्रोग्रेस कसा होत असतो लक्षात घ्या. इथं आता NaOH आणि HCl हे सोल्युशन आपण मिक्स केलं की काय तर तुम्हाला NaCl प्लस वॉटर तयार होणार. सुरुवातीला रिएक्शन होण्याच्या अगोदर NaOH आणि HCl या दोघांचं कंपोजिशन कसं असणार आहे, जास्त असणार. राईट नाही. ओके, नंतर जशी रिएक्शन स्टार्ट होणार आहे
तसं काय होणार आहे, NaOH आणि HCl चं कॉन्सन्ट्रेशन कमी व्हायला चालू होणार आणि NaCl आणि वॉटरचं कंपोजिशन वाढायला चालू होणार. समजा का ज्यावेळी टोटल NaOH आणि HCl एकमेकांना रिॲक्ट होणार त्यावेळी NaCl आणि H2O सगळ्यात जास्त असणार आहे आणि ह्यांचं कॉन्सन्ट्रेशन 0 झालं असणार. ज्यावेळी रिॲक्शन कंप्लीट होणार ना, सुरुवातीला कसं असणार आहे, NaCl वॉटर 0 असणार आहे, रिॲक्शन झालं नाही ना, त्यांचं कंपोजिशन जास्त आहे. जसं रिॲक्शन होत जाणार तसं NaCl H2O ह्यांचं कॉन्सन्ट्रेशन वाढत जाणार आणि NaOH HCl कमी होणार. रिॲक्शन कंप्लीट होणार त्यावेळी हे 0 झाले असणार, इकडे त्यांचं कॉन्सन्ट्रेशन वाढलेलं असणार. याला प्रोग्रेस ऑफ रिॲक्शन असं म्हणतात. की प्रोग्रेस ऑफ रिॲक्शन बिटवीन टू सोल्युशन टिल इट्स कंप्लीट. मग त्या प्रोग्रेस ऑफ रिॲक्शन जे होत असते दोन सोल्युशन मध्ये त्याला आपण टायट्रीमेट्रिक अनालिसिस किंवा फॉलोमेट्रिक अनालिसिस म्हणत असतो. हे तुम्हाला प्रॅक्टिकल आहे. टायट्रीमेट्रिक अनालिसिस मध्ये काय केलं तर तुम्हाला ब्युरेट पिपेट तुम्ही लॅबोरेटरी मध्ये बघितलं असेल, मेजरिंग सिलेंडर, ब्युरेट पिपेट. तुम्हाला आता 11th ला हे एक्सपेरिमेंट आहे ऍसिड बेस चल का, ते फेनॉल इंडिकेटर टाकत असतात बघा. ओके, ब्युरेट घेतले ते आपल्या हे तुम्हाला माहिती आहे. हे आपली अशी ब्युरेट असते, त्याच्यावरती स्केल असत असते ते लॅबोरेटरी मध्ये. हे आपली अशी ब्युरेट असते, त्याला असं मार्किंग असतं, लक्षात घ्यायचं असतं. असं इथे 0 असतं, 1 2 3 असं आपण याच्यात सोल्युशन फिलअप करत असतो. ते खाली आपण हे बीकर मध्ये कलेक्ट करत असतो लक्षात इथं, आणि आपण ह्याच्यामध्ये इंडिकेटर टाकत असतो. इंडिकेटर ह्याच्यामध्ये जनरली आपण कुठला असतो तो फिनॉल्फ्थॅलीन. तर हा फिनॉल्फ्थॅलीन इंडिकेटर आपण टाकत असतो. की इथं आपण काय करत असतो, HCl इथं बीकर मध्ये घेत असतो. चल का, HCl इथं असा बीकर मध्ये घेत असतो आणि ह्याच्यामध्ये काय करत असतो, फिनॉल्फ्थॅलीन इंडिकेटरचा 1-2 ड्रॉप आपण टाकत असतो. आणि नंतर आपण हे ब्युरेट मधले NaOH आपण इथे भरतो ब्युरेट मध्ये आणि असं आपण टॅप वॉटरने ही टॅप रिलीज केली की सोल्युशन हे चालू होतं. ज्यावेळी आता ऑलरेडी ही HCl आणि फिनॉल्फ्थॅलीनचा जो कलर आहे तो कलरलेस सोल्युशन असणार आहे. चल का, बघा मी काय म्हणते की कसं टायट्रीमेट्रिक अनालिसिस होत असतं. हे लॅबोरेटरी मध्ये आहे. ब्युरेट मध्ये NaOH सोल्युशन घेतलं आणि बीकर मध्ये आपलं ही कोनिकल फ्लास्क असतो. ही कोनिकल फ्लास्क तुम्हाला माहित आहे चल का, की अशा पद्धतीने कोनिकल फ्लास्क असतो बघा. बघितलं असेल लॅबोरेटरी मध्ये तुम्ही की अशा पद्धतीने असा ही कोनिकल फ्लास्क इथे घेतला होता. त्या कोनिकल फ्लास्क मध्ये HCl घेतला आणि त्याच्यात फिनॉल्फ्थॅलीन इंडिकेटरचे 2 ड्रॉप टाकले जातात आणि त्या ब्युरेट मधील भरलेले NaOH ड्रॉप वाईज खाली सोडला. सुरुवातीला HCl आणि फिनॉल्फ्थॅलीनचा कलर कसा आहे, कलरलेस आहे, कुठलाही कलर नाही. कुठेपर्यंत आपण हा NaOH ह्या HCl सोल्युशन मध्ये ऍड करणार आहे, जोपर्यंत त्या HCl सोल्युशनचा कलर चेंज होणार नाही. तो कलर पिंक कलर आला, कलरलेस सोल्युशनचं कन्वर्शन पिंक कलर मध्ये झालं, तो कलर चेंजेस टू पिंक कलर. ते पिंक कलर याला चालू झाला की आपण ऍडिशन स्टॉप करणार आणि किती आपण ऍड केलाय तर का NaOH किती ऍड केलाय, 5 ml 10 ml 15 ml ते आपण इथे काउंट करणार आणि ते त्याचं टायट्रीमेट्रिक रीडिंग आलं, त्याला टायट्रीमेट्रिक अनालिसिस म्हणायचं. चल का, हे लक्षात ठेवायचं. आणि फॉलोमेट्रिक अनालिसिस मध्ये फॉलोमेट्रिक फ्लास्क घेतला जातो. फॉलोमेट्रिक फ्लास्क, तर फॉलोमेट्रिक फ्लास्क जो असतो तो असा असतो, तुम्ही बघितला असेल तर का, फॉलोमेट्रिक फ्लास्क तो अशा टाइपचा फॉलोमेट्रिक फ्लास्क असतो आपला, राऊंड शेप. तर का लॅबोरेटरी मध्ये तो असा राऊंड शेप फॉलोमेट्रिक फ्लास्क असतो. इथं मार्किंग असतं बघा असं, हे 250 ml चे 500 ml चे असं हे फॉलोमेट्रिक फ्लास्क असतात. ही फॉलोमेट्रिक फ्लास्क मध्ये आपण एक सोल्युशन तयार करून घेत असतो. 2 सोल्युशन मध्ये रिॲक्शन होत असते ना, त्यातला कुठला तर एक सोल्युशन आपण फॉलोमेट्रिक फ्लास्क मध्ये तयार करून घेतो 250 ml. पण त्यातलं 10 ml आपण पिपेट आउट करून घेत असतो. पिपेट आपली ओढायची असते 10 ml ची 5 ml ची. ते लॅबोरेटरी तुम्हाला बघायला मिळेल. त्या फॉलोमेट्रिक फ्लास्क मधून 10 ml सोल्युशन पिपेट आउट केलं जातं, ते सेम ह्या कोनिकल फ्लास्क मध्ये घेतलं जातं आणि सेम असे रिॲक्शन केले जातं. सर ह्या NaOH ऍड करून हे फॉलोमेट्रिक अनालिसिस असणार आहे. ते प्रॅक्टिकल तुम्हाला आहे त्यावेळी तुम्हाला क्लिअर होईल सगळं. टायट्रीमेट्रिक फॉलोमेट्रिक अनालिसिस लक्षात ठेवा. क्वांटिटेटिव्ह अनालिसिस मध्ये ऑर्गॅनिक कंपाऊंडचं क्वांटिटेटिव्ह अनालिसिस कसं करणार आहे आपण, कुठल्या मेथडनं, पहिली मेथड कुठल्या आहे, डिटर्मिनेशन ऑफ पर्सेंटेज ऑफ कॉन्स्टिट्यूएंट एलिमेंट्स ऑफ कंपाऊंड. क्वांटिटेटिव्ह अनालिसिस म्हणजे क्वांटिटी किती आहे, किती क्वांटिटी मध्ये तो एलिमेंट प्रेझेंट आहे ते ती पर्सेंटेज काढून आपण सांगू शकतो. आणि दुसरं काय, कॉन्सन्ट्रेशन ऑफ नोन कंपाऊंड्स इन द मिक्सचर. मिक्सचर मध्ये माहित असलेल्या कंपाऊंडचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे
त्याच्यावर आपण सांगू शकतो. आणि इनऑर्गॅनिक कंपाऊंडचा क्वांटिटेटिव्ह अनालिसिसचा मेथड कुठला आहे? डिकंपोजिशन रिएक्शन. तो कंपाऊंड डिकंपोज ब्रेक करून आपण सांगू शकतो. त्याला ग्रॅव्हिमेट्रिक अनालिसिस म्हणतात. आणि दुसरा आहे ते प्रोग्रेस ऑफ रिएक्शन बिटवीन टू सोल्युशन टिल इट्स कंप्लीट. ओके, दोन सोल्युशन मध्ये होत असणारा रिएक्शनचा प्रोग्रेस ते आपण सांगत असतो. त्या टेक्निकला टायट्रिमेट्रिक अनालिसिस किंवा व्हॉल्यूमेट्रिक अनालिसिस म्हणतात. आता त्यानंतर आता हे जे टायट्रिमेट्रिक किंवा व्हॉल्यूमेट्रिक अनालिसिस आपण करत असतो ह्याच्यामध्ये व्हॉल्यूम आपण सांगत असतो. ते आपण ब्युरेट पिपेट किंवा वेट घेऊन आपण सांगत असतो. लक्षात घ्या, हे लक्षात ठेवायचं. तर नेक्स्ट याच्यामध्ये बघा मॅथमॅटिकल ऑपरेशन अँड एरर अनालिसिस. हे नेक्स्ट पॉइंट टॉपिक म्हणला मॅथमॅटिकल ऑपरेशन अँड एरर अनालिसिस. Mathematical operation and error analysis. Okay. Mathematical operation and error analysis. आता मॅथमॅटिकल ऑपरेशन आणि एरर अनालिसिस मध्ये काय इन्क्लूड होत असतं बघा. कुठल्याही क्वालिटेटिव्ह किंवा क्वांटिटेटिव्ह अनालिसिस करत असताना ते आपण परफेक्ट सांगू शकत नाही. एखादं कंपाऊंड हे 100% 2 ग्रॅमच इलेमेंट प्रेझेंट आहे त्या दिलेल्या कंपाऊंड मध्ये ते आपण 100% सांगू शकत नाही. लक्षात घ्या, थोडी कमी त्याच्यामध्ये एरर असते. 2 ग्रॅम करेक्ट होऊ शकत नाही. एक तर ते 1.9 ग्रॅम असू शकतं किंवा 2.1 ग्रॅम असू शकतं. थोडीफार एरर राहत असेल लक्षात. एक्झॅक्ट 2 ग्रॅम येऊ शकत नाही. ओके, ही मॅथमॅटिकल ऑपरेशन अँड एरर अनालिसिस ह्याच्यामध्ये काय येतं? ॲक्युरसी ऑफ मेजरमेंट. ओके, ॲक्युरसी ऑफ मेजरमेंट, ॲक्युरसी ऑफ मेजरमेंट. ओके, मेजरमेंट मध्ये ॲक्युरसी पाहिजे लक्षात घ्या. is the main concern of analytical chemistry. Analytical chemistry मध्ये ॲक्युरसीला सगळ्यात जास्त महत्त्व लक्षात घ्या. कुठलाही मेजरमेंट करत असताना त्यामध्ये ॲक्युरसी पाहिजे लक्षात. ॲक्युरसी कुठलाही त्याच्यामध्ये एरर चालणार नाही. तर का ॲक्युरसी इज द मेजर फॅक्टर. दिलेलं कंपाऊंड हे एकदम ॲक्युरेट आपल्याला मेजर करता आलं पाहिजे. त्याच्यामध्ये कुठले कंपाऊंड नाही. Accuracy of measurement is very important in analytical chemistry. आता आपण ह्याच्यामध्ये ॲक्युरसी आपण सांगत असताना काय काय वेळी पर्सनल एरर पण होत असतात आणि काही वेळी इन्स्ट्रुमेंटल एरर पण असतात. 2 टाईपचे एरर इथं असू शकतात, पर्सनल आणि इन्स्ट्रुमेंटल एरर. ओके, पर्सनल अँड इन्स्ट्रुमेंटल एरर ह्या दोन्ही सुद्धा होऊ शकतात. असं आता पर्सनल एरर म्हणजे काय लक्षात घ्या. कुठलं तर आपण मेजर करायला एखादं कंपाऊंड्स किंवा एखादी लेंथ आपण मोजायला, तर ती लेंथ आपण मेजर करत असताना तर का समजा ही 10 सेंटीमीटर आपली लेंथ आहे एवढी असेल, चल का 10 सेंटीमीटर. तर आपण प्रत्येकांचे लक्षात घ्या मेजर करण्याचे स्केलवरती आपण स्केल घेतलाय की 10 सेंटीमीटर आहे का बघायला. तर हे 10 सेंटीमीटर आपण मेजर करत असताना काही जणांचं काय नाव आहे 10.1 सेंटीमीटर पण येते, बरोबर आहे ना. काही जणांचं 9.9 सेंटीमीटर सुद्धा येते, बरोबर आहे ना. ही थोडाफार एरर येणार, करेक्ट ॲक्युरसी येणार नाही. आता ही ॲक्युरसी कशामुळे असते? एक तर पर्सनल एररमुळे, म्हणजे आपल्याला स्केल व्यवस्थित मेजर करता येत नसेल तर ती पर्सनल एरर. काही काही जणांचा डोळ्यांचा प्रॉब्लेम असतो, कुणाला व्यवस्थित स्केल करून ते बघता येत नाही, ती पर्सनल एरर झाला तर का मेजर करत असताना. आणि काही काही जणांना काही काही इन्स्ट्रुमेंट मध्येच एरर असतात, इन्स्ट्रुमेंट मध्येच तर का. आपण आता स्केल घेतली, काही काही जणांच्या स्केल मध्ये बरोबर हे 10 सेंटीमीटर बसेल, दुसऱ्याची स्केल घेतली तर त्याच्यामध्ये 10.1 सुद्धा बसेल, काही जणांच्या 9.9 सेंटीमीटर सुद्धा स्केलवरचं रीडिंग बसेल, तर का.
त्यामुळे इन्स्ट्रुमेंट मध्ये मेजर करण्याच्या इन्स्ट्रुमेंट मध्ये सुद्धा एरर असू शकतात आणि पर्सनली सुद्धा एरर असू शकतात चल का. किंवा वेट बॉक्स तुम्ही घेतला असेल, एखादा सबस्टन्स तुम्ही कंपाऊंड वेट करला, तर वेट बॉक्स वरती लक्षात घ्या कसं असणार आहे, सगळ्याच वेटचं रिडिंग सारखं येत नाही. दोन वजन काटे एकत्र आणून ठेवले तर कंपाऊंडचं वेट समजा 10 ग्रॅम आहे, तर प्रत्येक वेट मध्ये ते 10 ग्रॅमच दाखवणार नाही. एकामध्ये 9.9 ग्रॅम पण दाखवेल, दुसऱ्यामध्ये 10.1 ग्रॅम सुद्धा दाखवेल, काही जणांच्या 10 ग्रॅम पण दाखवेल. थोडाफार एरर राहतो ना, तो इन्स्ट्रुमेंट मधला एरर आहे, त्याला आपण इन्स्ट्रुमेंटल एरर असं म्हणत असतो. आणि काय काय जणांना मोजता येत नाही, पर्सनल एरर पण होऊ शकते. लक्षात घ्या ते बरोबर वेट 0 करून त्याच्यामध्ये किती आहे बघता आलं पाहिजे आपल्याला. एअरचं प्रेशर बी थोडंफार असतं ना, वेट न टाकता सुद्धा 0.250 असं काहीतरी असतं ते इरेज करून आपल्याला ते वेट मेजर करता आलं पाहिजे. त्यामुळे पर्सनल एरर पण येऊ शकतात आणि इन्स्ट्रुमेंटल एरर पण असू शकतात लक्षात घ्या. त्यामुळं ॲक्युरसी ऑफ मेजरमेंट ही सगळ्यात इम्पॉर्टंट आहे अनॅलिटिकल केमिस्ट्रीमध्ये. ॲक्युरसी ऑफ मेजरमेंट, आता ही जी ॲक्युरसी ऑफ मेजरमेंट आहे, एखादं दिलेलं मेजरमेंट आहे ते आपल्याला ॲक्युरेट काढण्यासाठी आपण काय काय सांगत असतो, एक्सपेरिमेंटल तुम्हाला डाटा दिला असतो का. एक्सपेरिमेंटल डाटा हा जो तुम्हाला दिला असतो एक्सपेरिमेंटल डाटा, त्यानंतर न्यूमेरिकल डाटा ऑब्टेन्ड फ्रॉम एक्सपेरिमेंट डाटा समजा तिचा ऑब्टेन्ड फ्रॉम एक्सपेरिमेंटल, त्यालाच आपण न्यूमेरिकल डाटा असं म्हणतो. तिचा ऑब्टेन्ड फ्रॉम एक्सपेरिमेंट. एखादा एक्सपेरिमेंट करून आपण हा डाटा काढत असतो, न्यूमेरिकल डाटा जो असतो एक्सपेरिमेंट करून काढत असतो. आता एक्सपेरिमेंट करून काढत असलेला जो डाटा आहे हा मॅथेमॅटिकली आपण ट्रीट करत असतो. ओके, दिस न्यूमेरिकल डाटा ऑफ एक्सपेरिमेंटल डाटा इज ट्रीटेड मॅथेमॅटिकली. आपण मॅथेमॅटिकली ट्रीट करत असतो त्याच्याबरोबर. चौथा, तुम्हाला एखाद्या एक्सपेरिमेंट वरून डाटा काढून दिलाय तुम्हाला, तो डाटा कसा असेल बघा. समजा पर्सेंटेज ऑफ कार्बन हे 24.8 असेल, हायड्रोजनची पर्सेंटेज तुम्हाला ही समजा दिला असेल हे 9.6 असे दिले असेल, ऑक्सिजनची पर्सेंटेज तुम्हाला समजा 51.2 असे दिले असेल. चल का, अशी पर्सेंटेज तुम्हाला एक्सपेरिमेंट वरून काढून दिली असेल सर. ओके, ही पर्सेंटेज डाटा जो आहे एक्सपेरिमेंटल डाटा असतो किंवा ह्याला न्यूमेरिकल डाटा समजला असतो. हा तुम्हाला एक्सपेरिमेंट वरून दिला जातो. त्या एलिमेंटची पर्सेंटेज किती आहे, त्या कार्बनची पर्सेंटेज किती, हायड्रोजनची किती, ऑक्सिजनची किती. ओके, ही एक्सपेरिमेंट वरून काढला जातो. मग हा एक्सपेरिमेंटल दिलेला जो डाटा आहे तो मॅथेमॅटिकली कॅल्क्युलेशन करून ही मॅथेमॅटिकल ट्रीटमेंट केली, ही ट्रीटेड मॅथेमॅटिकली. तर का मॅथेमॅटिकली किंवा मॅथेमॅटिकल ऑपरेशन करून आपण, म्हणजे मॅथेमॅटिकल ऑपरेशन म्हणजे मॅथेमॅटिकल कॅल्क्युलेशन करून. तर का ही मॅथेमॅटिकल कॅल्क्युलेशन करून आपण तो एवढाच येतोय का, दिलेल्या एक्सपेरिमेंटल डाटा बरोबर हा जो मॅथेमॅटिकल कॅल्क्युलेशन करून आपण जो डाटा काढणार आहे तो एक्सपेरिमेंटल डाटाला मॅच होतोय का ते आपण बघत असतो. मॅच झाला तर ॲक्युरसी ऑफ मेजरमेंट सब इज व्हेरी गुड. का अतिशय करेक्ट ॲक्युरसी असणार आहे ही डाटा काढलेली. जर एरर येत असेल तर मग आपण सांगत असतो, समजा इथं एरर येत असेल, दिलेल्या कार्बनची पर्सेंटेज ही आपली एवढी येत नसेल, 24.5 येत असेल आपल्या मॅथेमॅटिकल कॅल्क्युलेशन करून, तर कितीचा एरर आला, 0.1चा एरर आला ना, बरोबर नाही. 0.1चा एरर आला सध्या आहे नाही, 24.8 आणि 24.5 आला. तर का की आपलं 0.1चा एरर येतो की नाही, 0.001चा ते 0.1चा एरर येतो सध्या की हा एरर आला ना. तर का हा एरर येऊ नये सध्या. किंवा ही 9.6 आपण इथे घेतला, ह्या 9.6 मध्ये समजा की कुणाचं 9.8 आला, आपलं मॅथेमॅटिकली कॅल्क्युलेशन करून 9.8 आला, तर कितीचा एरर आला सध्या, 0.2चा एरर आला की नाही. तर का 0.2चा एरर आला सध्या की ही आपण एखाद्या दिलेला जो डाटा आहे, एखाद्या एलिमेंटचं कंपोजिशन किती आहे कंपाऊंड मध्ये,
एक दिलेल्या कंपाऊंड मध्ये इलेमेंटचं कॉम्पोजिशन किती आहे, त्याची पर्सेंटेज किती आहे, ते आपण एक्सपेरिमेंटल दिलेला जो डाटा आहे त्यालाच आपण न्यूमेरिकल डाटा म्हणत असतो. त्याची कंपॅरिझन मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन बरोबर करत असतो. मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन आणि दिलेला एक्सपेरिमेंटल डाटा हे दोन्ही ॲक्युरेट येत असेल चल का, तर त्यावेळी ती करेक्ट मेजरमेंट असणार आहे. आणि ह्याच्यामध्ये थोडासा एरर येत असेल 0.1, 0.2, 0.3 चा, तर इथे काय म्हणतात त्याला आपण एरर असं म्हणणार. इन्स्ट्रुमेंटल एरर असेल किंवा ती पर्सनल एरर सुद्धा असू शकते. हे का आता मग ही जी ॲक्युरसी आहे ते आपण सायंटिफिक नोटेशन मध्ये एक्सप्रेस करत असतो. सायंटिफिक नोटेशन हे लक्षात मॅथमॅटिकल ऑपरेशन आणि गेलं हे आपण असं काढत असतो. आणि आता दुसरं सायंटिफिक नोटेशन याच्यामध्ये सायंटिफिक नोटेशन सायंटिफिक नोटेशन. तर सायंटिफिक नोटेशन कसं असतं बघ. सायंटिफिक नोटेशन त्यालाच एक्सपोनेन्शियल नोटेशन असं म्हणलं. एक्सपोनेन्शियल नोटेशन, एक्सपोनेन्शियल नोटेशन, सायंटिफिक नोटेशन और एक्सपोनेन्शियल नोटेशन. आता कुठलीही क्वांटिटी तुम्हाला मेजर करायची असेल तर ते आपण सायंटिफिक नोटेशन मध्ये सांगत असतो. सारखा समजा एखादा नंबर लार्ज असेल तर तो आपण मेजर कसा करतो बघा. लार्ज नंबर एखादा दिला असेल, लार्ज नंबर तर असा एखादा नंबर असेल समजा बघा 6020 बघा इथं हे असं तुम्हाला दिला असेल लार्ज नंबर एखादा 6020 असे झिरो दिला असेल 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 चला असे तुम्हाला अनेक झिरो दिला असेल. प्रत्येक वेळी आपण असं लिहू शकत नाही ना. एवढे झिरो लिहू शकतो का आपण असे पुढं, हे पॉसिबल नाही लक्षात घ्या. किंवा दुसरं तुम्हाला असं दिलं असेल, एखादं पॉइंट मध्ये वेट दिला असेल, एखादा वेट दिला असेल, असा एखादा लार्ज नंबर दिला असेल आणि एखादा आपलं वेट दिला असेल. समजा वेट आपलं जे पॉइंट मध्ये असेल ते वेट असं असेल. फॉर एक्झाम्पल हे असं असेल 0.00 असं लक्षात घ्या. हे असे झिरो भरपूर दिले असेल 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 चला 21 बरोबर. ओके अशा तीन असे पुढे आपले 166 असे केलं असेल. ओके ग्रॅम असं वेट दिलं असेल, एवढं निग्लिजिबल वेट असेल तर प्रत्येक वेळी असं आपण लिहित बसणार आहे का? असं लिहित बसू शकत नाही लक्षात घ्या. असं लिहिणार नाही आपण. मग आता ही सायंटिफिक नोटेशन किंवा एक्सपोनेन्शियल नोटेशन आपण रिप्रेझेंट करत असतो. एखादा लार्ज नंबर असेल किंवा एखादा निग्लिजिबल वेट असेल, एकदम स्मॉल 0.0 म्हणजे अतिशय निग्लिजिबल वेट आला, ते असलं वेट मेजर करा असेल किंवा एखादा लार्ज नंबर आपल्याला द्यायचा असेल तर ते आपण प्रत्येक वेळी असं झिरो लिहित बसू शकत नाही लक्षात घ्या. त्यासाठी सायंटिफिक नोटेशन किंवा एक्सपोनेन्शियल नोटेशन रिप्रेझेंट केलं जातं. म्हणजे सायंटिफिक नोटेशन किंवा एक्सपोनेन्शियल नोटेशन जे आहे ते आपण कसं सांगतो लक्षात घ्या. n × 10⁻⁴ चल का त्या फॉर्म्युलेला आपण सायंटिफिक नोटेशन रिप्रेझेंट करत असतो. ओके कॅपिटल n आहे n × 10⁻n. आता इथे n म्हणजे काय असणार बघा, n म्हणजे नंबर, ओके नंबर असणार, ओके हा नंबर असणार. n हा जो आहे ते n हा आपला नंबर आहे, कॅपिटल n इज नंबर, आणि हा जो कॅरी होणार आहे हे नंबर कॅन कॅरी ओके 1 to 10 म्हणजे हा n चा नंबर किती असेल
1 असेल, 2 असेल, 3 असेल, 4 5 6 7 8 ओके 9 10 पर्यंत हा असेल. सो काय n ची व्हॅल्यू. आणि हा जो स्मॉल n जो आहे, स्मॉल n विचारतात, हा स्मॉल n आहे तो एक्सपोनेंट आहे, एक्सपोनेंट हॅविंग पॉझिटिव्ह और निगेटिव्ह व्हॅल्यू. फिर n आपला काय आहे, एक्सपोनेंट हॅविंग पॉझिटिव्ह और निगेटिव्ह व्हॅल्यू. सो ह्याची व्हॅल्यू पॉझिटिव्ह असेल किंवा निगेटिव्ह असेल, काही पण असेल. मग आता इथे लक्षात घ्या, सायंटिफिक नोटेशन किंवा एक्सपोनेन्शियल नोटेशन आपण कॅपिटल n इंटू 10 रेज टू स्मॉल n या सिम्बॉलने रिप्रेझेंट करतो. ह्यातला n काय आपला नंबर आहे, कॅन व्हॅरी फ्रॉम 1 टू 10. 1 ते 10 हा व्हॅरी होऊन जाईल. त्यात स्मॉल n जो आहे तो आपला काय एक्सपोनेंट आहे, हॅविंग पॉझिटिव्ह और निगेटिव्ह व्हॅल्यू. ह्याची व्हॅल्यू पॉझिटिव्ह असेल किंवा निगेटिव्ह असेल. आता मग लक्षात घ्या, त्यामध्ये कसं असणार बघा, इथं आपण जो नंबर घेतलाय तो आपण आता कसं लिहिणार बघा. आता 6020 आहे, ह्याच्या पुढे आपल्या जवळपास किती झिरो आहे सांगा, जवळपास 20 झिरो आहेत ना, 20 झिरो आहेत. पण ते आपण असं प्रत्येक वेळी लिहू शकत नाही. ह्या पॅटर्न मध्ये आपण रिप्रेझेंट करायला लक्षात घ्या, n इंटू 10 रेज टू स्मॉल n म्हणजे नंबर असेल. आता पुढे नंबर किती आहे, 6020 आहे ना. हा नंबर 1 ते 10 पर्यंत व्हॅल्यू होऊ शकतो. किती असेल इथं पुढचा डिजिट 1 असेल, 2 असेल, 3 असेल, 4 5 6 7 8 9 10 पर्यंत कुठला असेल. तर इथं पहिला डिजिट आपला 6 आहे ना, तर त्याच्यामुळे आपण 6 लिहिणार, 6020. आता पुढे 0 किती आहेत, 20 आहेत ना. 20 झिरो असेल तर आपण 10 करायचं, 10 पॉवर n. n ही व्हॅल्यू एक्सपोनेंटची असेल, ती पॉझिटिव्ह असेल किंवा निगेटिव्ह. इकडे आपले 0 किती आहेत, 20 आहेत, त्यामुळे 10 रेज टू 20 करायचं. तर हे लिहिणं सोपं पडेल ना आपल्याला. किंवा हेच पॉईंट आपण पुढे घेतलं तर हे आणखी कसं होईल, 6.020 इंटू 10 रेज टू 23 होईल ना, बरोबर नाही. अशा पद्धतीने आपले हे सांगता येईल की नाही. चल का इथे एक पॉईंट घेतला नाही, चल का इथं पॉईंट लक्षात घे, हे मी तुम्हाला सांगणार आहे डेसिमल पॉईंट कसे पुढे सरकतात. चल का ओके, हे आपण कसं लिहू शकतो, ते 6020 इंटू 10 रेज टू 23 हे आपण डायरेक्ट असं लिहू शकतो ना, कुठे नाही. समजा आता किती व्हॅल्यू दिली आहे हे आपण ह्या एक्सपोनेंटच्या पॅटर्न मध्ये लिहिले की नाही. हा डिजिट आपला n मध्ये इथं 6 आहे, तर आणखी 10 पॉवर 10 रेज टू 23 आहे. तर इथं व्हॅल्यू कसं आहे, एक्सपोनेन्सी पॉझिटिव्ह आहे, 10 रेज टू प्लस 23 आहे ना, बरोबर नाही. हे अशा पॅटर्न मध्ये लिहिणार. आणि आता ही कसं लिहिणार बघा, की प्रत्येक वेळी एवढं झिरो लिहून शेवटी 016 लिहिण्याची गरज नाही. चल का ते आपण कसं करू शकतो बघा, लक्षात घ्या, 166 इंटू, आता ही 0 पॉईंट नंतर आहे, लक्षात घ्या इकडे काय 0 पॉईंट कुठलाच नव्हता, त्यामुळे 10 पॉवर पॉझिटिव्ह आले. तर 0 पॉईंट इकडे व्हॅल्यू आहे, त्यामुळे 10 पॉवर निगेटिव्ह असणार. चल का त्यामुळे हे कसं आहे, 166 इंटू 10 रेज टू ह्याच्यामध्ये 21 झालं. चल का हे 0 पॉईंट लक्षात घ्या, पुढे 0 पॉईंट. चल का आता हेच आपण कसं लिहू शकतो, इथं 1 च्या पुढे जर पॉईंट जर दिला तर हेच आपलं कसं येत असतं, लक्षात घ्या, 1.66 इंटू 10 रेज टू मायनस 24. चल का हे आपला असं आपण रिप्रेझेंट करू शकतो. लक्षात आहे का, इकडे 0 किती आहेत बघा ना, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22. चल का इथं 23. चल का तर 23 आहे ना, अजून एक 0 इकडे करा. चल का म्हणजे की इथं 23, चल का इथं 22 आहे ना, 23 इथं 24 होईल. चल का ओके, 1 च्या आणि 6 च्या मध्ये आले की 24 होईल, त्यामुळे हे 1.66 इंटू 10 रेज टू मायनस 24 होईल. चल का हे असं आपण वेट सांगू शकतो. प्रत्येक वेळी असं लिहित बसू शकत नाही ना, त्यासाठी सायंटिफिक नोटेशन डिस्कवर केलेलं आहे. चल का n इंटू 10 रेज टू 8. आता मला सांगायचं ते n ची पॉवर किती आहे, 1 टू 10 खाली होणार ना, इथं 1 आहे, इथे किती आपले 6 आहे. चल का आणि स्मॉल n एक्सपोनेंट आहे, ते रेज टू पॉवर एक्सपोनेंट असते. हे आपली किती पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह, इथे कुठले आपली पॉझिटिव्ह आहे आणि ह्या ठिकाणी कुठले निगेटिव्ह आहे की नाही. अशा पद्धतीने आपण रिप्रेझेंट करू शकतो. आता दुसरे एक तुम्हाला मला सांगायचं, समजा इथे लक्षात घ्या, अशी जर पॉवर असेल, लक्षात घ्या तुम्हाला असं जर दिलं असेल 123.5 असं जर तुम्हाला दिलं असेल, 123.456 असं जर दिलं असेल,
तर इथं सुद्धा तुम्ही डेसिमल पॉईंट पाठीमागे पुढे करू शकता. आता डेसिमल पॉईंट आपला इथं आहे ना, डेसिमल पॉईंट जर तुम्ही इकडे लेफ्टला नेला, लेफ्टला डेसिमल पॉईंट हा लेफ्टला तुम्ही नेला, लेफ्टला जेवढं पॉईंट तुम्ही डेसिमल सरकवणार आहे, जेवढी तुम्ही डेसिमल पॉईंट लेफ्टला सरकवणार आहे तेवढी 10 पॉवर येणार. समजा डेसिमल पॉईंट तुम्ही इथं आणला, 2 डिजिट पुढे आणला ना, जेवढे डिजिट डेसिमल पॉईंट लेफ्ट साइडला शिफ्ट होऊन आहे चल का, तेवढी 10 पॉवर पॉझिटिव्ह असणार आहे. हे लक्षात ठेवायचं. काय म्हणते बघा, ओके, तर मी लिहितो नाही तर चल का, बघा इथं कसं असणार आहे. आता एक्सपोनेंटचं लक्षात आहे ना, बघा इथं आपण लिहूया सेपरेटली. ओके, बघा इथं समजा 1 2 3.456 असं तुम्हाला दिलं असेल, तर लक्षात घ्या डेसिमल पॉईंट इथं आहे. तर मी काय म्हणतो बघा, डेसिमल पॉईंट शिफ्ट लेफ्ट साइड. ओके, डेसिमल पॉईंट शिफ्ट लेफ्ट साइड, decimal point shift left side. The decimal point shift left side. 10 power positive. आपली 10 पॉवर काय असणार तर पॉझिटिव्ह येणार. डेसिमल पॉईंट लेफ्टला शिफ्ट केला तर ओके 10 पॉवर पॉझिटिव्ह येणार. ओके, जेवढे डिजिट आपण ओके 2 डिजिट ओके 2 डिजिट लेफ्ट साइड डेसिमल शिफ्ट केला असला आपण, डेसिमल शिफ्ट केला असेल, डेसिमल पॉईंट शिफ्ट केला असेल तर 10 पॉवर is 10^2. तर 10 पॉवर 10^2 येणार. बघा काय म्हणतात, जर डेसिमल पॉईंट आपण लेफ्ट साइडला शिफ्ट करत असेल, आपली इकडली आता राईट साइड आहे, इकडली आपली लेफ्ट साइड आहे, लेफ्ट साइडला डेसिमल पॉईंट आपण शिफ्ट करत असेल तर 10 पॉवर काय येणार आहे पॉझिटिव्ह येणार आहे. आणि 2 डिजिट ना आपण लेफ्ट साइडला सरकवलं तर डेसिमल पॉईंट शिफ्ट होणार आहे 10^2 पॉझिटिव्ह प्लस 2. लक्षात घ्या 10 पॉवर पॉझिटिव्ह प्लस 2. आता इथे कसं येईल बघा, लक्षात घ्या इथं मी पॉईंट इकडे आणला, हेच मी कसं लिहितोय बघा, डेसिमल पॉईंट 2 डिजिट इकडे आणला, तर मला सांगा असे ना, हा डेसिमल पॉईंट निघाला 12.3456 असं जर लिहिलं तर किती डिजिटला आपण सरकवलं डेसिमल पॉईंट एका डिजिटनं सरकवलंय ना. लक्षात येणार आहे पाठीमागे, डेसिमल पॉईंट आपण एका डिजिटनं पुढे सरकवलाय तर का, त्यामुळे 10 पॉवर पॉझिटिव्ह होणार. एका डिजिटनं पुढे सरकवलं तेवढीच 10 पॉवर होणार, 10^1 होणार. तर डेसिमल पॉईंट 2 डिजिटनं लेफ्ट साइडला आपण सरकवला तर काय होणार, तो 1.23 होईल 456. जेवढ्या डिजिटनं डेसिमल पॉईंट आपण लेफ्ट साइडला सरकवणार आहे तेवढीच 10 पॉवर येणार आहे. 2 डिजिटनं आपण लेफ्ट साइडला नेला त्यामुळे 10 पॉवर काय येणार आहे प्लस 2 येणार. की हे लक्षात आहे का. समजा तुम्हाला दुसरे एक दिलं असेल, दुसरे एक्झाम्पल आपण लिहूया 0.0015 असं दुसरे एक्झाम्पल आपण घेऊया. सेकंड 0.0015 असं तुम्हाला दिलं असेल तर डेसिमल पॉईंट कुठे आहे बघा, इथं आहे ना 0.0015 आहे. आता ह्या ठिकाणी काय करायचं बघा, इथं आपला रूल काय आहे, डेसिमल पॉईंट राइट साइडला शिफ्ट राइट साइडला आपण इथे डेसिमल पॉईंट शिफ्ट करणार आहे. डेसिमल पॉईंट शिफ्ट राइट साइड 10 पॉवर इथे निगेटिव्ह असणार आहे. 10 पॉवर काय असणार आहे निगेटिव्ह. चल का, जेवढा डिजिट ना आपण डेसिमल पॉईंट राइट साइडला शिफ्ट करणार आहे तेवढी 10 पॉवर निगेटिव्ह होत जाणार आहे. चल का, हे 2 डिजिट ना 2 डिजिट डेसिमल पॉइंट शिफ्ट राइट साइड
10 पॉवर ही काय असणार आहे 10 पॉवर किंवा 10 रेज टू -2 असणार आहे. दोन डिजिट सरकवलं. आता इथं लक्षात घ्या, इथे हे एक्झाम्पल आपण घेतलेलं आहे. डेसिमल पॉइंट आपण राईट साइडला शिफ्ट करणार आहे. राईट साइड मध्ये इकडले आले लक्षात घ्या. आता मग कसं येणार बघा, इथं 0.0015 आहे. तर इथं मी हेच असं लिहिलं, एक डिजिट ना डेसिमल पॉइंट इकडे सरकवला, तर हे कसं येणार 0.00 सरका इंटू पुढे किती 2 झिरो आहेत ना, 15 ना 10 रेज टू -1 होईल. सरका हेच तुम्ही असं लिहिलं 00 आणखी पॉइंट पुढे घेतला तर हे 01 येईल ना, 10 रेज टू काय होणार -2 जाईल. सरका परत तुम्ही आणखी केलं 0.0 इकडं 4 झिरो आले. सरका इकडं तर ही 15 इंटू 10 रेज टू काय आलं -12. तर आणखी एक तुम्ही सरकवला, आणखी इथं नेला 0.0001.5 केलं तर हे काय आलं 10 रेज टू -4. जेवढा डेसिमल पॉइंट तुम्ही राईट साइडला शिफ्ट करणार आहे तेवढी 10 पॉवर निगेटिव्ह होऊन जाईल तेवढ्याच डिजिट. तुम्ही डायरेक्ट मग हा 0.0015 तुम्ही पॉइंट किती घेतला डेसिमल पॉइंट डायरेक्ट इथे घेतला असेल तर कितीने सरकतोय बघा. इथे घेतला तर 10 रेज टू -1, इथे 10 रेज टू -2, 10 रेज टू -3, इथे काय आहे 10 रेज टू -4 पॉवर इकडे ना. हे तुम्ही कसं लिहू शकता 1.5 इंटू 10 रेज टू काय लिहू शकता -4 असं लिहू शकता. लक्षात द्या, तुम्हाला असं दिलं असेल 0.1 दिला असेल हे 0.1 पॉइंट इकडे सरकवा ना, काय होणार सांगा 1 इंटू 10 रेज टू -1 बरोबर ना. समजा तुम्हाला असं दिलं असेल 0.01 दिला असेल तर इकडे पॉइंट 2 सरकवा ना, 2 डिजिट डेसिमल पॉइंट राईट साइडला 2 डिजिट सरकवा, हे काय होणार 10 रेज टू -1 होणार. तर का हे 1 इंटू 10 रेज टू काय होणार -1 होणार बरोबर ना. अशा 3 होतात. आता काय लक्षात ठेवायचं, तुम्हाला एक्सपोनेन्शियल नोटेशन किंवा सायंटिफिक नोटेशन सांगितले. आपण लार्ज नंबर किंवा स्मॉल क्वांटिटी मध्ये असताना वेट आपण एक्सपोनेन्शियल नोटेशन मध्ये सांगत असतो. फॉर्म्युला काय कॅपिटल N इंटू 10 रेज टू n आपण व्हॅल्यू म्हणतात 1 ते 10 मध्ये ती व्हॅल्यू असणार आहे आणि स्मॉल n एक्सपोनेंट असणार आहे, ती पॉवर पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह असते. डेसिमल पॉइंट जर लेफ्ट साइडला शिफ्ट केला तर तेवढ्याच डिजिटला 10 पॉवर पॉझिटिव्ह होत असते. तर का पॉझिटिव्ह होत असते 10 पॉवर. डेसिमल पॉइंट राईट साइडला शिफ्ट केला तर 10 पॉवर काय होत असते आपली निगेटिव्ह होत असते. तर का तेवढ्या डिजिटला निगेटिव्ह होत असते. जेवढा डेसिमल राईटला शिफ्ट करणार तेवढीच पॉवरनं 10 पॉवर निगेटिव्ह होत जाणार, हे लक्षात ठेवायचं. आता त्यानंतर तुम्हाला ह्याच्यावरून लक्षात ठेवायचं तुम्हाला ऍडिशन सबट्रॅक्शन करता येते. ह्या डेसिमल पॉइंट पुढे मागे सरकवल्यावर ऍडिशन सबट्रॅक्शन तुम्हाला फाइंड आउट करता येते. आता एक सिंपल एक्झाम्पल आपण इथे ऍडिशन आणि सबट्रॅक्शनचे इथे घेऊया. ते कसं असणार आहे हे एक्सपोनेन्शियल पॉवर म्हणून. हे ऍडिशन सबट्रॅक्शन कशी होत असते बघा. एक एक्झाम्पल मी इथे घेतोय, सिंपल एक्झाम्पल. ऍडिशन सबट्रॅक्शन कसं होत असतं तुम्हाला काय म्हटलं असेल बघा 5.55 इंटू 10 रेज टू 4 दिला असेल. ओके अँड दुसरं दिलं असेल 6.95 इंटू 10 रेज टू 3 दिला असेल. असे दोन क्वांटिटी दिला असेल. फर्स्ट कंपाउंड इज मेड इक्वल. पहिला कंपाउंड आता ह्यांचं ऍडिशन करायचं. ऍडिशन ऑफ ओके या दोघांचे ऍडिशन करायचं आपण. कुठल्या दोन क्वांटिटी आहेत 5.5 इंटू 10 रेज टू 4 आणि 6.95 इंटू 10 रेज टू 3. ह्या दोन क्वांटिटी तुम्हाला ऍड करायच्या आहेत. तर हे ऍड करत असताना तुम्हाला प्रॉब्लेम कुठे येणार, तुम्ही म्हणणार आता ही तर इंटू 10 रेज टू 4 एक आहे इंटू 10 रेज टू 3 मग कसं ऍडिशन करणार. लास्ट ही कॅल्क्युलेशन करायला आपल्याला फार वेळ लागणार ना. तर त्यासाठी हे एक्सपोनेन्शियल घेऊन ते ऍडिशन केलं जात असतं. मग एक्सपोनेन्शियल मध्ये काय करायचं बघा, इथं तर 10 रेज टू पॉवर 4 आहे ना, हा ऍज इट इज ठेवायचा. 5.5 इंटू 10 रेज टू 4 ऍज इट इज ठेवायचं. पण ऍड करणार आहे म्हणजे पॉझिटिव्ह साइन आलं. आता इथं 6.95 इंटू 10 रेज टू 3 आहे ना, दोघांची 10 पॉवर इक्वल करून घ्यायचं. 10 पॉवर इक्वल आता इथं 10 पॉवर ह्याची सुद्धा 10 रेज टू 4 करायची असेल तर डेसिमल पॉइंट मला कुठल्या साईडला सरकवावं लागेल, लेफ्ट साईडला ना.
लेफ्ट साइडला सरकवलं तर इथं 10 पॉवर पॉझिटिव्ह येत असतं ना इकडं, पण 10⁻³ मध्ये एक 10⁻+1 वाढणार, त्यामुळे 10⁻4 होईल ना. तर डेसिमल पॉईंट राईटला शिफ्ट करा, त्यावेळी तुम्हाला काय मिळेल 0.695 मिळेल इंटू 10⁻, काय होणार आहे 4 होणार आहे. एक डेसिमल पॉईंट वाढला ना. आता तुम्ही करू शकता दोघांच्यात कॉमन काय आहे 10⁻4 कॉमन आहे, हे कॉमन काढून टाका ना. मग डायरेक्ट तुम्ही कसं करू शकता आता 5.5 प्लस 0.695 ही तुम्ही ब्रॅकेट मध्ये घेणार आणि ब्रॅकेटच्या बाहेर तुम्ही 10⁻4 लिहिणार आहे. का मग आता हे सिम्प्लिफिकेशन तुम्ही करू शकता. ते कसं येणार 5 किती येणार हे असं होणार ना आपलं 5.55 आणि इथं 0 पॉइंट आहे ना 0.695 आहे, बरोबर आहे ना. तर कधी ऍडिशन करायचं आहे, इथं 5 आलं ना आपलं, तर का इथं 5 आणि 9 किती आलं 14 आलं आपलं, इथे इथं 1 हे 7 आणि 5 किती झालं आपलं 12 झालं ना, परत 1 हे 6 पॉइंट किती आलं 245, म्हणजे ते तुम्ही इथे लिहू शकता 6.245 इंटू 10⁻, काय आलं 4. असं तुम्ही करू शकता ना. 10 पॉवर इक्वल करून ऍडिशन करायचं लक्षात येईल तुम्हाला, हे लक्षात. अशा पद्धतीने तुम्ही सबस्ट्रॅक्शन सुद्धा करू शकता. सबस्ट्रॅक्शन म्हणजे मायनस सुद्धा करू शकता, चल का. ओके, ती सबस्ट्रॅक्शन कशी करू शकता बघा. सबस्ट्रॅक्शनचा एक एक्झाम्पल घ्या. सबस्ट्रॅक्शन बघा, आता इथं हे ऍडिशन झाले, ऍडिशन. आता सबस्ट्रॅक्शन दोन क्वांटिटी एकमेकांपासून सबस्ट्रॅक्ट कसं करू शकतो सध्या. ओके, तर बघा इथं तुम्हाला दिला असेल यामध्ये सबस्ट्रॅक्शन मध्ये एक क्वांटिटी दिला असेल तुम्हाला 3.5 इंटू 10⁻² दिला असेल. त्याच्यामधून काय सबस्ट्रॅक्ट करायचं आपल्याला बघा 5.8 इंटू 10⁻² दिला असेल, 5.8 इंटू 10⁻³ असं दिला असेल. आता या दोन्ही क्वांटिटी तुम्हाला सबस्ट्रॅक्ट करायचं तर तुम्हाला ही 10 पॉवर इक्वल करून घ्यावी लागेल दोघांचे. ठीक आहे, दोघांची 10 पॉवर आपल्या इथे इक्वल करावी लागेल. मग आता कसे इक्वल करणार सांगा 10 पॉवर इक्वल. राईट साइडला आता इथला डेसिमल पॉइंट आपण इकडे सरकवूया ना कुणाच तरी, तर 5.8 आहे त्याचा डेसिमल पॉइंट इकडे आणला तर इथे काय येणार लक्षात घ्या. इथे आपण काय करतोय बघा, याचा 10 पॉवर ऍज इट इज ठेवूया. 3.5 इंटू 10⁻² ऍज इट इज ठेवलं ना आपण. आता 5.8 आहे इथं डेसिमल पॉइंट आहे, हा डेसिमल पॉइंट आपण राईटला आणला तर इथं काय होणार 5.8 इंटू 10⁻³ असणारच आहे, परंतु एक 10 पॉवर वाढली ना इथं किती काय 10⁻+1 येणार आहे इकडं. चल का की 10⁻+1 आणि 10⁻³ किती झालं 10⁻² झालं ना, बरोबर आहे ना. त्यामुळे हे कसं लिहू शकतो आपण 3.5 इंटू 10⁻² मायनस हे किती आलं सांगा, सॉरी इथं आपण लिहायचं होतं ते 0.58, बरोबर आहे ना 0.58 हे असं आपलं येणार आहे. ठीक आहे, 0.58 इंटू 10⁻³ आहे 10⁻+1 इथं ऍड झाला की डायरेक्ट आपण लिहूया किती ना इथं 10⁻² लक्षात येईल. डेसिमल पॉइंट आपला राईटला शिफ्ट झाला की 10 पॉवर पॉझिटिव्ह होत असते. ऑलरेडी इथं 10⁻⁻ ते 10⁻ला 10⁻+1 ऍड झाला तर 10⁻² होईल ना, बरोबर आहे ना. तर 10⁻² झालं. आता दोघांचे एक्सपोनेंट इक्वल झाले, इथं पण 0.58 इंटू 10⁻² झाला तर 10⁻² दोघांच्यातून कॉमन काढा ना तुम्ही. चल का म्हणजे हे किती येणार आहे 3.5 मायनस 0.58 इंटू काय ना तुमचं 10⁻². चल का हे तुम्हाला सिम्प्लिफिकेशन करायचं. आता हे डायरेक्ट तुम्ही करू शकताय ना. ओके, ते आपण इथं वरती लिहूया. चल का ओके इथं लिहूया. हे कसं आहे ना सांगा 3.5 इंटू 10⁻, 3.5 मायनस 0.58 या दोघांच्या तर 10⁻² कॉमन आलं. आता ह्यांचं सबस्ट्रॅक्शन करायचं किती आहे ना सांगा, किती आहे ना सांगा. बघा हे असं करणार आपण 3.5 इकडे काय येणार आहे 0.58. आता 10 मधून 2 ना इथे 2 आलं ना
परत 1 इथं 15 मधून 6 गेले किती झालं ओके 9 चल का आणि इथं काय आलं परत 1 3 मधून 1 गेला 2 ना 2.9 वाला आपले चल का 2.92 into 10 raised to काय झालं -2 झालं चल अशा पद्धतीने तुम्ही सबस्ट्रॅक्शन करू शकता लक्षात येईल ना ओके ऍडिशन सबस्ट्रॅक्शन इक्वल करायचे 10 पॉवर आणि हे करून घ्यायचं हे क्लिअर झालंय ऍडिशन सबस्ट्रॅक्शन आता नेक्स्ट लेक्चरला आपण याचं मल्टिप्लिकेशन डिवायडेशन कसं केलं जातं ते आपण बघूया ओके थँक्यू